कस्तुरी संस्थेविषयी म्हणायचं झालं तर एक सुभाषित आठवतं, मृगाची या अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास ठाव नसे. कस्तुरी हे नाव, कस्तुरी ज्याप्रमाणे मृगाच्या ठाई असते त्याला जसं माहीत नसते, कदाचित या कस्तुरीची मुहूर्तमेढ रोवताना या संस्थापकांना माहीत नसेल की याचा दरवळ कुठपर्यंत जाईल. आणि यांच्या सेवा सातत्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर नव्हे तर अनेक सामाजिक संस्थांनी घेतलेली आहे. त्याचा थोडक्यात मागोवा मी या निमित्ताने या ठिकाणी घेऊ इच्छितो. समाजातील निराधार व वंचितांच्या जीवनातील तिमीर, नैराश्याचा काळोख आणि अचेतन मनामधील अंधकार दूर करण्यासाठी आपणच होऊया छोटीशी पणती या उदात्त भावनेतून प्राध्यापक किशोर बुटोले सर यांच्या पुढाकारातून संवेदनशील व माणुसकी जपणाऱ्या समूहाने दिनांक 21/7/2010 रोजी कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी या सेवाभावी संस्थेला जन्माला घातले. अकोला ते शेगाव मार्गावर 111 वेळा पायीवारी करणारे प्राध्यापक बुटोले सरांच्या हृदयात 2010 साली हे पारमार्थिक बीज पेरल्या गेले. त्यामुळे कस्तुरी या संस्थेला वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान लाभले. कस्तुरीने अकोला गायगाव मार्गावर सुमारे 1 एकर परिसरामध्ये सेवा प्रकल्प उभारला असून या ठिकाणी संत गजानन महाराजांचे भव्य असे मंदिर आहे. सेवासागर इमारत, प्रसादालय, अतिथीगृह तसेच प्रसाधनगृहासह सुसज्ज असा परिसर वारकऱ्यांसाठी निर्माण केला आहे. मागील 14 वर्षापासून कस्तुरी सातत्याने विविध सेवा उपक्रम राबवित आहे. यामध्ये कस्तुरी भूषण, कस्तुरी रत्न तसेच ज्ञान कस्तुरीसारखे पुरस्काराने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरवांकित केले जाते. दिवंगत कामगार कन्येचे पालकत्व स्वीकारून दत्तक कन्या योजना, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वारी शिक्षणाची, वंचितांची दिवाळी, कस्तुरी व्याख्यानमाला, सेवाभावी परिचारकांना सदाफुली पुरस्कार, वंचित उपेक्षित गरजूंना प्रासंगिक मदत, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत निवास प्रकल्प या विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे कस्तुरीची यशस्वी वाटचाल सुरू असून शासनाने देखील कस्तुरीच्या कार्याची दखल घेऊन कस्तुरीच्या संत गजानन महाराज मंदिरास क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. आणि सोबतच मला सांगायला आनंद वाटेल की नागपूरच्या धरमपेठ शिक्षण संस्थेने देखील कस्तुरीच्या कार्याची दखल घेतली असून त्यांनी या संस्थेला सामाजिक सेवा शिल्पी हा पुरस्कार प्रदान केला आहे. ही नक्कीच आपल्यासाठी गौरवान्वित करणारी बाब आहे. 96 वर्षे जुनी असलेली ही संस्था यांनी स्वतःच याचं सर्वेक्षण संशोधन करून आपल्या या संस्थेला या पुरस्कारासाठी पात्र ठरवलं. यासाठी कुठलाही प्रस्ताव संस्थेच्या वतीने पाठवण्यात आला नव्हता आणि सुमारे 1 लाख रुपयाचा धनादेश या संस्थेला धरमपेठ शिक्षण संस्थेने प्रदान केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक तथा विद्यमान कार्यकारिणी सदस्य आदरणीय भैयाजी जोशी साहेब यांच्या हस्ते कस्तुरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानित करून हा पुरस्कार त्यांना समर्पित करण्यात आला. ही नक्कीच एक कौतुकाची थाप आपल्याला समजावी लागेल. असे आपल्याला या कस्तुरीच्या विविध उपक्रमांचा जसा परिचय झाला, त्यासोबतच या कस्तुरीच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारी अशाच प्रकारची एक सामाजिक शैक्षणिक संस्था म्हणजे वैकुंठवासी सौ सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय होय. या संस्थेचं कार्यसुद्धा दोन्ही संस्थेचा एक ताळमेळ आहे. दोघांचंही अधिष्ठान अध्यात्म आहे आणि यांचाही उद्देश माना की इस जहाँ को गुलशन न बना सके हम, कुछ काटे तो दूर कर सके गुजरे जहाँ से हम, हा एक छोटासा विचार घेऊन कर्मयोग शिक्षण प्रसारक संस्थाद्वारा संचालित वैकुंठवासी सौ सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालयाची स्थापना दिनांक 11 मार्च 2011ला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज
हरिभक्त परायण श्री संभाजी महाराज मोरे देहूकर यांच्या शुभ हस्ते झाला. श्री संत साहित्याचा प्रचार व प्रसार व संस्कार हे ब्रीदवाक्य घेऊन शैक्षणिक शिक्षण बरोबरच आध्यात्मिक शिक्षणाला सुरुवात या संस्थेने केली. संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी प्राचार्य डॉक्टर शांताराम बुटे सर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. पाहता पाहता या संस्थेचे देखील वटवृक्षात रूपांतर झाले आहे. इवलसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला याप्रमाणे सध्या ही संस्था अतिशय सुंदर प्रतीचे काम करत आहे. वारकरी शिक्षणाचे लहान मुलांना योग्य ते संस्कार दिल्यास ते आपल्या मातापित्यांचा सांभाळ करतील आणि अशा प्रकारे वृद्धाश्रम कुठेही सुरू करण्याची गरज भासणार नाही. हा सौ वैकुंठवासी सुनंदाताई व माननीय श्री बुटे सरांच्या कल्पक विचारसरणीतून बाहेर आलेला विचार प्रत्यक्ष कृतीत आणला. श्री कडू गुरुजी, श्री तराळे गुरुजी, सौ करुणा बुटे मॅडम आणि इतर कार्यकारिणीतील सदस्यांच्या सहकार्याने संस्था सध्या वाटचाल करीत आहे. म्हणून शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव निःशुल्क शिक्षण संस्था म्हणजे ही वारकरी संस्था ठरली आहे. येत्या मार्च 2026ला वारकरी विद्यालयाला 15 वर्ष पूर्ण होत असून निरंतर एकादशी कीर्तन सोहळ्यात 273 कीर्तन पार पडलीत. याच विद्यालयाला काही संतांच्या भेटी झाल्यात. त्यात प्रामुख्याने हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वक्ते पंढरपूर, हरिभक्त परायण भास्कर महाराज गिरी देवगड, हरिभक्त परायण संभाजी महाराज मोरे देहू, स्वामी पंडा महाराज अकोला, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे व डॉक्टर युम पठाण संत साहित्यिक अभ्यासकांनी सुद्धा भेट दिली आहे. वारकरी शिक्षण विद्यालयातील आचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तायडे यांच्या मार्गदर्शनात जवळपास 200 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून साधारणतः 18 कीर्तनकार, 7 प्रवचनकार, 14 मृदुंगाचार्य, 35 गायक आणि इतर विद्यार्थी टाळ, विणा, पावली आदी कलेमध्ये निष्णात झाले आहेत. त्या भागात ते आपली कलाविष्कार सादर करून विद्यालयाचे नाव मोठे करीत आहेत. 2011ला स्थापन झाल्यापासून निरंतर एकादशी सोहळा विद्यालयाने सुरू ठेवला आहे. याबरोबरच गेल्या 2 वर्षापासून मुलीसुद्धा शिक्षण विद्यालयात प्रवेशित झाल्या आहेत. विद्यालयातील मुली आध्यात्मिक कलेचे धडे घेत आहेत. त्यापैकी 8 मुली कीर्तनकार आणि 4 मुली मृदुंगाचार्य झाल्या आहेत. बालकीर्तनकार कुमारी निकिता ज्ञानदेव आपोतीकर ह्या विद्यार्थिनींनी नुकत्याच अकोला आकाशवाणी केंद्रावरून कीर्तनाचा कार्यक्रम प्रसारित करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अतिशय अल्पावधीत नावारूपास आलेली ही वारकरी शिक्षण संस्था खरोखरच एक सामाजिक आदर्श ठरली आहे. या दोन्ही संस्थेचा हा धावता आढावा मी या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर उपस्थित मान्यवरांना कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बुटेलर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सर्व सन्माननीय मान्यवरांना सन्मानपूर्वक आसनस्थ करण्याकरिता मंचावर घेऊन यावं. आदरणीय आजच्या प्रमुख वक्त्या सौ शलाका जोशी मॅडम, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर शांताराम बुटे सर, संस्थापक अध्यक्ष कर्मयोग शिक्षण प्रसारक संस्था आपातापा, कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बुटोले सर आणि ॲडव्होकेट रत्ना चांडक मॅडम यांनी स्थान ग्रहण केलेलं आहे. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे माननीय माजी प्राचार्य डॉक्टर रत्ना चांडक मॅडम स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन दीपप्रज्वलन करून आजच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन करावं.
मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन सरस्वती पूजन झालेलं आहे आणि आजच्या या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाला आपण आरंभ करतो आहे. तत्पूर्वी जमलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी आमंत्रित करतो कस्तुरीच्या कोषाध्यक्षा आदरणीय चेतना आनंदानी मॅडम यांना की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आदरणीय बुटे सरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बुटोले सर यांचं देखील स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जमलेल्या सर्व श्रोतावर्गांना नक्कीच उत्सुकता लाभली असेल की आज जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत यांच्याविषयी जाणून घेण्याची. त्यांचा परिचय देण्यासाठी मी ज्यांना आमंत्रित करत आहे त्यांच्याविषयी मला असं थोडक्यात असं म्हणावंसं वाटते की नक्कीच तुम्हालाही तो अनुभव आला असेल. अत्यंत हसरं आणि आनंदी असं व्यक्तिमत्व, म्हणजे मला खरंच त्यांच्याविषयी बऱ्याचदा असं वाटते की गालात कुणी हसलं पाहिजे. सर हसला आहे. गालात कुणी हसलं पाहिजे, घडीभर बोलत बसलं पाहिजे. एकदा जर बोलायला बसलो आपण तर सरांच्याकडून उठण्याची इच्छा होत नाही. गालात कुणी हसलं पाहिजे, घडीभर बोलत बसलं पाहिजे, असं निदान काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते सरांमध्ये नक्कीच आहे, याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. मी आजच्या वक्त्यांच्या परिचयासाठी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी वक्त्यांचा सविस्तर परिचय या ठिकाणी द्यावा. मा सरस्वती, वंदनीय भारत माता, विदर्भाचे भूमिपुत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांना मी सर्वप्रथम वंदन करतो. आज कस्तुरी आणि कर्मयोग या दोन सेवाभावी संस्थांच्या वतीनं आयोजित ही व्याख्यानमाला हिचं 13वं वर्ष. या व्याख्यानमालेमध्ये व्यासपीठावर उपस्थित आजच्या या प्रथम सत्राच्या अध्यक्षा आणि अकोल्याच्या विधी क्षेत्रातील ख्यातनाम महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉक्टर सौभाग्यवती रत्ना चांडक मॅडम, ज्या प्रमुख वक्त्या आज या ठिकाणी व्याख्यानाचं प्रथम पुष्प गुंफणार आहेत, त्या आमच्या परिवारातीलच आमच्या छोट्या ताई सौभाग्यवती शलाका जोशी मॅडम नागपूरवरून आलेल्या आहेत, ज्यांचा कस्तुरीवर नेहमी एक लोभ आहे आणि तो वृद्धिंगतच होत आहे. ते कर्मयोग परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम बुटे सर, या ठिकाणी उपस्थित माननीय वसंतराव खोटरे सर, प्रतिष्ठित श्रोतागण, माझ्यासोबत कस्तुरीमधील पदाधिकारी सचिव संजय ठाकरे सर, सर्व कस्तुरीशी आणि कर्मयोग परिवाराशी जोडलेला परिवार, आपण या दोन्ही परिवाराच्या स्नेहापोटी या ठिकाणी उपस्थित झालात, त्यासाठी मी आपलं सर्वांचं हृदयापासून अंतःकरणापासून स्वागत करतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जाता. माऊलीच्या या उक्तीनुसार जणू काही दुरितांचे तिमिर घालवण्यासाठीच आजपासून 15 वर्षापूर्वी कस्तुरी ही संस्था जन्माला आली. आपण सर्वजण साक्षीदार आहात. केवळ पायी जात असताना, पायदळवारी करत असताना वारकऱ्यांचा एक समूह संघटित झाला. त्या ठिकाणी डाबके गायगाव मार्गावर एक प्रकल्प उभा झाला आणि खरा अध्यात्म हा रंजल्या गांजल्यांच्या दुःखितांच्या सेवेमध्ये आहे हे या वारकरी भक्तांच्या समूहाने जाणलं
आणि अनेक सेवाभावी उपक्रम राबवले. त्याचा उहापोह या ठिकाणी माझे मित्र नितीन अंधारे यांनी केलेलंच आहे. हे सर्व केवळ आपण सर्वांचा जो आशीर्वाद आहे, बहुजनांनी वंचितांनी स्वतःसाठीच उभी केलेली ही एक चळवळ आहे आणि या चळवळीला मोठं मूर्त स्वरूप आलेलं आहे. आणि मग त्याचंच एक पावती म्हणून धरमपेठ शिक्षण संस्था जी आहे नागपूरची, या संस्थेचा जो सेवा शिल्पी पुरस्कार आहे हा संस्थेला शोधत आला. विदर्भातून एक संस्था त्यांनी निवडली. आम्हाला अचानक फोन आला, तेव्हा 15 वर्षाची जी निरंतर सेवा आहे त्या सेवेला कुठेतरी पावती मिळाली, फळ मिळाली, वरिष्ठांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळाला अशी भावना झाली. आणि समाजामध्ये असे पारखी लोक, पारखी संस्था आहेत यात मात्र तिळमात्र शंका नाही. असो, या ठिकाणी मला माननीय सौभाग्यवती शलाका जोशी यांचा अल्प परिचय करून द्यायचा आहे. वास्तविक पाहता त्यांचा परिचय करून देण्याची पात्रता माझ्यामध्ये नक्कीच नाही, परंतु एक छोटंसं धाडस मी करतो आहे. 2020मध्ये अकोल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भारतीय विचार मंच आणि कस्तुरी या 2 संस्थांनी मिळून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य संमेलन घेतलं होतं शासकीय बीएड कॉलेजमध्ये. आणि 2022मध्ये पुन्हा भारतीय विचार मंच आणि कर्मयोग शिक्षण प्रसारक मंडळ आपोती ह्या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आपोतीला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य संमेलन झालं होतं. या साहित्य संमेलनामध्ये विविध विषयांवर परिसंवाद होता. आणि या एका परिसंवादामध्ये अकोल्याला 2020मध्ये पण आणि 22मध्ये पण शलाका जोशी ह्या वक्त्या म्हणून जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा असं वाटत होतं की कस्तुरी व्याख्यानमालेला ज्यांची हजेरी लागली पाहिजे, यांची उपस्थिती. कारण व्याख्यानमाला म्हणजे वक्त्यांचा शोध हा अतिशय महत्त्वाचा विषय, हे होमवर्कच आहे. आम्ही शिक्षक आहे पेशाने, विद्यार्थ्यांना होमवर्क देतो, परंतु सामाजिक संस्था चालवताना आपल्यालाही होमवर्क करावं लागतं. पुढच्या वर्षीची जी व्याख्यानमाला आहे त्यासाठी आतापासूनच वक्त्यांचा शोध घ्यावा लागतो. तेव्हा 2020 आणि 22मध्ये मला शलाका जोशी यांचं वक्तृत्व, यांचा विषय मांडणी, यांचा अभ्यास पाहिला आणि तेव्हाच मी ठरवलं. आणि गजानन महाराजांच्या कृपेने तो योग यावर्षी आला. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आमचं निमंत्रण स्वीकारलं. ताईंचं MA MPhil BEd असं शिक्षण आहे आणि सध्या नव्वदोत्तरीय मराठी भावकविता एक वाङ्मयीन अभ्यास या विषयावर त्या PhD करत आहे. 2006पासून त्या शिक्षण क्षेत्राशी जुळलेले आहे. सद्यस्थितीमध्ये त्या रिलायन्स फाउंडेशनच्या एका शाळेमध्ये आपली सेवा देत आहे. त्यांचा विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता आणि लेख प्रकाशित होत असतात. समाज माध्यमांवर सुद्धा अनेकदा त्यांचं विविध विषयांवर लेखन असतं. मोठमोठ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये त्यांचं सूत्रसंचालन असतं, अभिवाचन असतं, काव्यवाचन असतं, भाषण पण ते विविध विषयांवर करत असतात. भारतीय विचार मंचच्या त्या विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य आहे आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या सुद्धा त्या सदस्य आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या समर्पित आहे. आणखी त्यांचा परिचय त्यांच्या व्याख्यानातून होईलच. मी या ठिकाणी माझं प्रास्ताविक आणि व्याख्यान संपवून परिचय संपवून रजा घेतो. जय श्री गजानन. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानाला उपस्थित झालेल्या आजच्या वक्त्या आदरणीय सौ शलाका जोशी मॅडम यांचा सत्कार करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी आदरणीय प्राध्यापक किशोर बुटोले सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सौ शलाका जोशी मॅडम यांचं शाल, श्रीफळ व पुष्पदी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय माजी प्राचार्य डॉक्टर रत्ना चांडक मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तद्वतच
संत ज्ञानेश्वर महाराज ते संत तुकाराम महाराजांपर्यंतच्या अभंगांचं निरूपण केलेले सर्व ग्रंथ आदरणीय डॉक्टर शांताराम बुटे सर हे त्यांना प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित सर्व प्रबुद्ध जनश्रोतृवर्गाला माझा नमस्कार. खरं म्हणजे कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी अकोला आणि वारकरी शिक्षण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी काही व्याख्यानमाला आज आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं प्रथम पुष्प गुंफण्याची संधी मला मिळाली. वरून आयोजकांनी मला आत्ताच उच्चासनावर बसवलेलं आहे. हेही विषय माता सरस्वतीचा आशीर्वाद आणि संत गजानन महाराजांच्या कृपेने या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. या व्याख्यानमालेचं आमंत्रण स्वीकारलं ते या कारणाने देखील की किशोरजी मला आत्ता बोलताना म्हणाले की त्यांची तिसरी कन्या म्हणजे कस्तुरी. म्हणजे एका पुरुषाच्या मनामध्ये स्त्रीबद्दल हा ममत्व भाव असावा म्हणजे त्या सोसायटीला ते किती प्रेमाने जपतात. दुसरं महत्त्वाचं कारण असं की जो मला विषय मांडायचा होता महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा तो मी त्यांना सांगितला आणि त्यांनी माझ्या मताचा आदर करीत की तुम्ही ह्याच विषयावर बोला. ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला माझ्या आवडीचा विषय मांडायला मिळतो आहे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्याख्यानमालेची सुरुवातच एका स्त्रीने करावी. आज त्यात नेमकी कराष्टमी आहे म्हणजे माझा बहुमान थोर केला असं मी म्हणेन. यापेक्षा मोठं पुण्य नाही आहे. म्हणजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासमोर जे बसले आहे त्यातले काहीच माझे समवयस्क असतील, बाकी सगळे माझ्यापेक्षा मोठेच आहे. आणि एवढ्यांसमोर बोलणं म्हणजे मला खरोखरच एक दडपण आलेलं आहे. कारण स्त्री संत साहित्य हा माझा अगदी अभ्यासाचा विषय नाही, परंतु बालपण हे कुठेतरी विठ्ठल मंदिरातच गेलेलं असल्यामुळे लहानाची मोठी त्याच वातावरणात झालेली आहे. तेच कानावर पडलेलं आहे. आणि हा विषय आजच्या समाजापर्यंत आणि आजच्या स्त्रीपर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे, किती निकडीचं आहे. आजची स्त्री जी ज्या पाश्चात्तीकरणाला भुलते आहे त्या पाश्चात्तीकरणाचा हात धरताना तिने आमच्या महाराष्ट्रातली स्त्री परंपरा पाहणं किती गरजेचं आहे असं मला आत्म्यापासून वाटलं. आणि नेमकं मी या ईश्वरी कार्याच्या एका व्याख्यानमालेमध्ये बोलते आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन. तर एका छान योगावर तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणजे मी सुरुवातीलाच तुमचे आभार मानते आणि माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करते आहे. विषय जरी महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा असला तरी त्याचा जो धांदोळा आहे तो आपल्याला फार आधीपासून घ्यावा लागतो. महाराष्ट्रातली स्त्री संत परंपरा मांडताना तुम्हाला वारकरी संप्रदाय काय आहे ते सुद्धा अभ्यासावं लागतं. आणि महाराष्ट्रातली जी पुरुष संत परंपरा आहे तिलासुद्धा डोळेझाक करता येत नाही. कारण आपल्याकडे तुकडोजी महाराजांनी फार छान म्हटलेलं आहे, म्हणून ही रथाची दोन्ही चाके कातोनी करावी सारखे. म्हणजे पुरुष जितका महत्त्वाचा तितकीच महत्त्वाची स्त्री आहे. म्हणजे विषय जरी महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा असला तरी या ठिकाणी आपल्याला कुणालाच झुकतं माप द्यायचं नाही आहे आणि कुणालाच वर उचले, कारण आपल्या नजरेमध्ये सगळे हे सारखेच आहे. तर महाराष्ट्रातील जिवंत आणि प्रवाही असा संप्रदाय कोणता असं जर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही विचारलं ना त्याचं उत्तर एकच येतं, वारकरी संप्रदाय. आता या वारकरी संप्रदायाला सात्वत संप्रदाय म्हणल्या गेलेला आहे, भागवत संप्रदाय म्हणल्या गेलेला आहे आणि वारकरी संप्रदाय देखील म्हटला गेलेला आहे. वारकरी संप्रदायांची भूमिका जी आहे श्रोते हो ती सुरुवातीपासूनच फार परिवर्तनवादी अशी राहिलेली आहे. ही परिवर्तनवादी कशी राहिलेली आहे कारण त्यांनी तंत्र मंत्र गंडे दोरे किंवा ज्या काही सोवळे वोवळे आचार विचार याला फारसा थारा दिलेला नाही आहे. तर त्यांचा पूर्ण जो लक्ष होतं जे त्यांचा पूर्ण फोकस होता तो कुठेतरी नामभक्तीवर होता की तुम्ही भक्ती करा. तुम्ही आंघोळ करून करता आहे, तुम्ही पारोशानी करता आहे, तुम्ही विशिष्ट ठिकाणी आसन घालून बसलेले आहात की तुम्ही उभ्यानी करता आहे तो त्यांना फरक पडत नाही. परंतु जे नाम आहे
जी नामभक्ती आहे ती तुमची आत्म्यापासून आलेली असली पाहिजे. म्हणजे इतका साधेपणा या संप्रदायामध्ये असल्यामुळे असे कित्येक संप्रदाय आले आणि गेले, परंतु वारकरी संप्रदाय हा आजही आपले पाय रोवून घट्टपणे उभा आहे. वारकरी संप्रदायाने निर्जीव वस्तूतही देवत्व पाहिलेलं आहे, हे फार उल्लेखनीय आहे. त्यांच्या लेखी निर्जीवात सुद्धा देव आहे, सजीवात तर आहेच आहे, माणसातही देव आहे, असं साधं सोपं तत्त्वज्ञान त्यांचं होतं. मग जनता हेच जनार्दन, देव रोकडा सज्जनी, किंवा जाती सवे काम कर्मे ईशू भजावा, अशासारखे त्यांच्या काही उक्ती ज्या आजही प्रसिद्ध आहे. एका शब्दात जर आपल्याला असं सांगायचं असेल तर जीवनसंवादी असा हा पंथ आहे, समतावादी आहे. विशेष असे काही याचे सिद्धांत नाही आहे, अगदी साधा सरळ भाबडा असा हा संप्रदाय आहे. आणि त्याच संप्रदायातली ही जी संत परंपरा आहे, ही जी स्त्री संत परंपरा आहे, ती मात्र अतिशय उच्चस्थानी पोहोचलेली आहे. तर या वारकरी संप्रदायाचं नेमकं मूळ कोणतं? नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय, त्यानंतर त्या काळामध्ये असं नाही की नाथ संप्रदाय, त्याचे समकालीन अनेक संप्रदाय होते. या ठिकाणी मी काही नावं काढले. दत्त संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, त्यानंतर नागेश आहे, सुफी आहे, समर्थ आहे, वीरशैव आहे, असे अनेक संप्रदाय होते. परंतु वारकरी संप्रदायाचा सरळ सरळ जो अनुबंध आहे तो कुठेतरी नाथ संप्रदायाशी आहे. तुम्ही गुरुपरंपरेचे अभंग जर ऐकले असतील किंवा काहींनी वाचले देखील असेल तर त्यात लिहिल्या गेलं आहे की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवदला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे नाथांची जी नाथ परंपरेची सुरुवात प्रत्यक्ष आदिनाथांपासून, आदिनाथ म्हणजे भगवान शिवशंकर, ती परंपरा पाझरत आलेली आहे ज्ञानदेवांपर्यंत. ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, तोवर ती परंपरा आलेली आहे. आणि ज्ञानदेवांनी मात्र या परंपरेला एक वेगळं रूप या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे नाथांमध्ये जे योगी झालेले आहे त्याला एक शब्द वापरलेला होता, सिद्धांचा मेळा. सिद्धांचा मेळा म्हटलं होतं, पण ज्ञानोबारायांनी याच सिद्धांच्या मेळ्याला फार सुंदर शब्द वापरलेला आहे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. त्यांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असं म्हणलेलं आहे. म्हणजे ही अशी सगळी परंपरा आहे. बरं, महत्त्वाचं म्हणजे यांचं जे साहित्य आहे, आता या सगळ्या संतांचा हेतू साहित्य निर्मिती हा कधीच नव्हता, पण आपण एक चांगलं काम करत गेलो की नवीन नवीन काहीतरी त्यातून निर्माण होत राहत. याचा अनुभव तर किशोरजींना खूप छान असेल की त्यांनी एक बीजारोपण केलं तेव्हा कदाचित हेतू एकच असेल, पण त्यातून वेगवेगळे धुमारे फुटत गेले आणि चांगले काम त्यांच्या हातून घडत गेले. आणि ही जी चांगुलपणाची साखळी असते ना, मग ती ये हृदयीची ते हृदयी, ये हातीचे ते हाती अशी पसरत जाते. तसंच काहीसं वारकरी संप्रदायाचं झालं. साहित्य निर्मिती हा मुळीच उद्देश नव्हता, पण साहित्य निर्मिती ही आपसूक होत गेली. मग आता हे जे आमचे सगळे समीक्षक आहे, राची ढेरे किंवा विकार रजवाडे किंवा तहिराबादकर, ह्या सगळ्यांनी त्याचे काही भाग केलेले आहे. मग वारकरी संप्रदाय पहा, म्हणजे असं काही त्यांच्याकडे खूप PhD वगैरेचं शिक्षण नव्हतं, काहीही नव्हतं असं फारसं. एक छोटंसं शिक्षण होतं. त्या शिक्षणाच्या भरोशावर त्यांनी विपुल अशी साहित्य निर्मिती केलेली आहे. मग यात दलित आहे, ग्रामीण साहित्य आहे, स्त्रीवादी आहे, जनवादी आहे, कृषीनिष्ठ आहे, पर्यावरण विषयक आहे, अशा विविध जाणीवा समृद्ध करणारे अभंग या लोकांनी लिहिलेले आहे. फार प्रश्न पडतो की आज आम्हाला, आता मी हा जो PhDचा अभ्यास करते, मला 50 संदर्भाची पुस्तकं शोधावी लागतात. त्या काळी कुठलाही संदर्भ नव्हता. चालतं बोलतं आपलं जगणं हाच एक मोठा संदर्भ होता. आणि त्याच्या भरोशावर त्यांनी हे एवढं मोठं साहित्य लिहिलेलं आहे, ज्यावर आमच्यासारखे येरे गबाळ्यास PhD करून राहिलेले आहेत. पहा किती विसंगती आहे बघा. तर अर्थातच संतांचा उद्देश, माझा मुद्दा जो आहे की साहित्य निर्मिती हा नव्हता, पण समाज निर्मिती हा खरा उद्देश होता. पण समाज निर्मिती करता करता आपसुकच साहित्य निर्मिती घडत गेली. मग ही जी आहे ना, ही एक भक्ती चळवळ झाली ज्ञानोबारायांपासनं. भक्ती चळवळ झाली, भक्तीचा एक उद्भव झाला. मग आता याची सुद्धा एक कथा आहे बरं का. भागवत संप्रदायामध्ये, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये, पद्मपुराणामध्ये, उत्तरखंडामध्ये शेवटी मांडलं गेलं आहे की नारद मुनी खूप खिन्न होते. त्यांच्या उदासीचं कारण जेव्हा सनकनंद आणि सनत कुमार आणि एक नाव मी विसरलेली आहे, अशा 4
ब्रह्मर्षींनी त्यांना कारण विचारलं की तुम्ही एवढे खिन्न का, तर ते म्हणाले मला भक्ती भेटली आणि ती फार उदास आहे. का उदास आहे, तर ते म्हणाले ज्ञान आणि वैराग्य ही तिची मुलं आहेत, आता तीसुद्धा खूप उदासवाणी, क्षीण आणि नैराश्याने ग्रासलेली आहे, भक्ती उदास आहे. तेव्हा मी तिला त्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली की जसे भगवान गोपाळकृष्ण निजधामाला निघून गेले ना, तेव्हापासून मला हे औदासीन्य आलेलं आहे. त्याचा अर्थ आपल्या नारदांना लागला. ते म्हणाले की साहजिक आहे की श्रीकृष्णाच्या काळामध्ये भक्तीचं एक मोठं महत्त्व होतं. श्रीकृष्ण निजधामाला निघून गेले आणि भक्ती आपोआपच उदास दिसू लागली. तर भक्ती म्हणाली नारद ऋषींना की आता मला चैतन्य कधी प्राप्त होईल. नारद मुनी म्हणाले की तुला चैतन्य प्राप्त होणार आहे कर्नाटकामध्ये. तुम्ही 9व्या-10व्या शतकाचा जर थोडा धांडोळा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की कर्नाटकामध्ये विठ्ठल भक्ती आहे आणि तिथून मग ही विठ्ठल भक्ती जी काही फुलत गेली तर ती खऱ्या अर्थाने कुठे फुलली असेल ना श्रोते हो, तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापासून तर 1809पर्यंत जी काही ही संतांची मांदियाळी तयार झाली, ज्या प्रखरतेने भक्ती मार्गाला लोक लागली, संतांनी आपल्यासह सर्व बहुजन समाजाला त्या सगळ्या एका धारेमध्ये आणलं. म्हणजे नारदांचं विधान खरं झालं की भक्ती ही खऱ्या अर्थाने फुलू लागली ती महाराष्ट्रामध्ये. तर या ठिकाणी मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की एवढा मोठा हा जो संप्रदाय आहे तो खऱ्या अर्थाने प्रस्थापित झालेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आता वारकरी हे नामाभिधान होण्याच्या आधी त्याला भागवत संप्रदाय म्हणायचे आणि आता तर त्याला सगळेजण फार सोपा असा वारकरी संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदाय इतका मोठ्या प्रमाणामध्ये मनावर राज्य करण्याचं एक महत्त्वाचं कारणही असं आहे कारण त्यांनी लोकभाषेला स्वीकृती दिली. ज्या काळामध्ये संस्कृताचं महत्त्व होतं आणि संस्कृत फारसं कोणाला कळतही नव्हतं, त्या काळामध्ये ज्ञानदेवांनी गीतेला ज्ञानेश्वरी केलं. म्हणजे ज्ञानेश्वरी गीता इतकी सुलभ केली की सामान्यांना ती कळू लागली. मग सगळ्या रचना आहे त्या मराठीतनं होऊ लागल्या आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय आपले पाय घट्ट रोवू लागला. त्याचं कारण आहे की त्यांनी लोकभाषेला स्वीकृती दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने धिक्कार केला. जी चातुर्वर्ण व्यवस्था होती ती म्हणजे ज्ञानदेवांनी खऱ्या अर्थाने त्याचा धिक्कार सुरू केला. अर्थात ज्ञानदेव हे स्वतः उच्चवर्णीय होते. आता त्यांचा इतिहास मला वेगळ्याने सांगायची गरज नाही आहे, पण स्वतः चटके सोसले की आता माझ्यासारखी वेळ कुणावर येऊ नये हे सत्पुरुषाला नक्कीच वाटतं. त्यामुळे त्या अनुषंगाने ते कार्य करत गेले आणि एक भक्तीची वेगळी संकल्पना ज्ञानदेवांनी तयार केली आणि धर्मक्षेत्रामध्ये मग बहुजन केंद्री विचार निर्मिती होऊ लागली. 16 ओळ्याच्या संकल्पनेला फाटा गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्ण या देवतेचं विठ्ठलीकरण झालं आणि बहुजनांचं खऱ्या अर्थाने प्रतिष्ठीकरण झालं. हे फार महत्त्वाचं या ठिकाणी कार्य वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे भक्ती आंदोलन आहे तर फार मोठी परंपरा आहे ही. म्हणजे शूद्रातिशूद्र स्त्रीला वारकरी संप्रदायाने बोलतं केलं, हे सगळ्यात मोठं कार्य वारकरी संप्रदायाचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा हा विषय जेव्हा आपण मांडतो त्यावेळेला आपल्याला मी आधीच मांडलेलं आहे जसं की संतांचाही फार मोठा वाटा आहे. त्यांचा मागोवा घेणंसुद्धा क्रमप्राप्त ठरतं. तर संत ज्ञानदेव योगयागाची व्यर्थता त्यांनी समाजाला विशेषत्वाने सांगितली. योगयागाची व्यर्थता सांगितली, त्याचप्रमाणे गुरुगौरव त्यांनी सांगितला आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये अवडंबराला थारा नाही हे त्यांचे विचार समाज मनाला खऱ्या अर्थाने पटू लागले आणि मग नामदेव चोखोबांसारखे सर्व त्यांचे अनुयायी त्यांच्या मार्गाला लागले. संत नामदेव व्यवसायाने शिंपी होते परंतु त्यांना भक्त सम्राट म्हटलं गेलेलं आहे कारण ज्ञानदेवांनी जो वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्याला खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळवून देण्याचं कार्य आमच्या नामदेव महाराजांनी केलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राबाहेरही लौकिक मिळवून देण्याचं कार्य नामदेवांनी केलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की गुरुग्रंथ साहिबमध्ये नामदेव की बानी म्हणून त्यांचे काही अभंग प्रसिद्ध आहे. म्हणजे आज वारकरी संप्रदाय हा पंजाबपर्यंतसुद्धा अगदी सहज माहिती आहे. ज्ञानदेवांच्या आंदोलनाला बळकटी दिली
आणि महत्त्वाचं म्हणजे नामदेवांनी ही बळकटी देण्याचं सर्वात महत्त्वाचं त्यांचं शस्त्र कोणतं ठरलं असेल तर त्यांचे अभंग. त्यांचे अभंग जे होते ती एक प्रकारची त्या काळातली पहिली भावकविता म्हणू आपण. म्हणजे ज्ञानोबारायांची अभंग ही सुद्धा भावकविताच होती, पण या आंदोलनातला जो पहिला घटक होता नामदेव महाराज, त्यांची ज्या रचना होत्या त्या एक प्रकारच्या भावकविता होत्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नामदेव हे सर्वात पहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि भावगीतकार आणि आख्यान कवी देखील होते. म्हणजे नामदेव नसते तर आपल्याला ज्ञानदेव इतके स्पष्ट, म्हणजे ज्ञानदेवांची एक बाजू कदाचित आपल्याला कधीच कळली नसती, ती जी कळली ती नामदेवांमुळे कळली. नामदेव महाराज जरी भावविभोर होऊन लिहितात किंवा थोडे हळवे लिहितात तरी ते बरेचदा परमेश्वराशी वाद देखील घालताना आपल्याला दिसले. म्हणजे प्रसंगी त्यांनी ही भूमिका देखील घेतलेली आहे. या ठिकाणी काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. अशा प्रकारचा राग देखील ते बरेचदा विठ्ठलावर व्यक्त करताना दिसतात. तर परमेश्वराशी भांडण्याचा अधिकार त्यालाच असतो, म्हणजे त्या लेवलला आपल्याला पोहोचावं लागतं तर वाद घालण्यात अर्थ असतो, नाहीतर तो अर्थ अजिबातच नसतो. याच मांदियाळीमधले संत चोखामेळा आहे. संत चोखामेळा ते तर महार समाजाचे होते. खरं तर इतक्या शूद्रातिशूद्र जातीमध्ये जन्म घेऊनसुद्धा त्यांची उंची ही कोणा सवर्णापेक्षा कमी नव्हती. असे हे चोखोबा, म्हणजे ज्यांच्या मृत्यूनंतर, मृत्यूसुद्धा त्यांचा अपघाती झाला असा एक सांगण्यात आलेलं आहे, चरित्रकार सांगतात आहे. मग त्यांची अस्थी कशा ओळखायच्या, तर त्यांच्या अस्थींमधनं विठ्ठल विठ्ठल हा नाद निघेल, त्या अस्थी म्हणजे चोखोबांच्या आहेत. म्हणजे जो नामभक्ती जी आहे ती त्यांच्या नुसती मनात नाही तर त्यांच्या हाडामासामध्ये रुजलेली होती. ह्याचं हे खूप मोठं उदाहरण आपण म्हणूया. आणि चोखोबांचे अभंग जर आपण ऐकले किंवा वाचले तर आपल्याला लक्षात येतं की सामाजिक घुसमट आहे ती देखील ते मांडताना या ठिकाणी दिसतात आहे. आता या ठिकाणी हा सुद्धा फरक लक्षात घ्या की ज्ञानोबांनी ही मांदियाळी जमा केलेली आहे, परंतु ज्ञानोबांनी जे लौकिक जीवन आहे ते सर्वार्थाने पुरवून टाकलेलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं की ज्ञानदेवांना विठ्ठलाचा अवतारच मानायचे त्या परंपरेतले काही संत. त्यांनी लौकिक जीवन हे पुरवून टाकलं आहे. म्हणूनच ज्ञानदेवांच्या अभंगामध्ये त्यांच्या छळाबद्दल कुठेही वाच्यता नाही आहे. जो ज्यांनी पाहिला त्यांनी तो मांडला, ज्ञानदेवांनी तो कुठेही मांडलेला नाही आहे. नामदेवांनी मात्र स्वतःच्या वर जो सामाजिक अन्याय वगैरे झाला तो आंशिक मांडलेला आहे. आणि मी म्हणते बरं केलं तो मांडला, त्यांनी मांडला म्हणून आपल्याला थोडं त्यांच्याविषयी बोलता येतं. पण ज्ञानदेवांनी मात्र लौकिक जीवन सर्वार्थाने पुरवून टाकलेलं होतं. मला खूप आश्चर्य वाटतं की 4 घरी भिक्षा मागण्यासाठी गेल्यावरही भिक्षा मिळत नाही आणि ते आल्यावर त्यांच्या दारामध्ये त्यांना मोगरा फुललेला दिसतो आणि ते त्या मोगऱ्याला पाहून रचना करतात. म्हणजे आपल्याला जर असं काही अनुभव आला असता तर आपल्या मनात तर असे विखार आले असते, चिडचिड झाली असती आपली आणि आपली कविताही त्या चिडचिडीचीच तयार झाली असती. पण ज्ञानोबांचं असं काहीही झालेलं नाही, कारण ती एक थोर अशी संत विभूती होती. नामदेव आपल्या हीन यातीबद्दल खंत प्रकट न करता, खंत प्रकट केली पण अशी खूप भयंकर अशी खंत प्रकट त्यांनी केलेली नाही, तर ते वारंवार आपल्या आत्मशुद्धीची ग्वाही देतात की जरी मी यातीहीन आहे तरी मी नामभक्तीच अशी करेल की माझी आत्मशुद्धी आपोआप तो पंढरीनाथ करून देईल. तर हे असे सगळे संत. मग ही संत परंपरा जी आहे ती सामान्यातून असामान्यत्वाकडे जाते आहे. तर संत सेनानावी, गोरा कुंभार, बंका महार, एकनाथ, संत शेख महम्मद, सावतामाळी, त्यानंतर तुकोबाराया अशी ही एक मोठी पुरुष संतांची परंपरा आहे. मी या ठिकाणी हे सुद्धा विशेष तुम्हाला सांगते आहे की ही गुरुशिष्य परंपरा कशी होती. नामदेव, त्यांची शिष्या जना, चोखामेळा, त्यांची शिष्या त्यांची पत्नी आणि त्यांची भगिनीच होती सोयरा आणि निर्मळा, आणि त्याचप्रमाणे एक भागू महारीण होती, तीसुद्धा त्यांची शिष्य होती. कान्होपात्रेने मात्र विठ्ठलालाच आपला गुरु मानलेलं होतं. तुकारामांची शिष्य ही बहिणाबाई होती, भागूबाई होती. राजारामाची शिष्या विठाबाईचे जे गुरु होते ते राजाराम होते. म्हणजे तिला असा एक साक्षात्कार झाला होता की राजाराम हेच नामदेव आहे. आणि राजारामांचे जे गुरु होते त्यांना संत चिदंबरम, तर चिदंबरम हे विठ्ठलाचेच अवतार आहे असं तिला एक साक्षात्कार झाला होता. बहिणाबाई जे होत्या त्यांच्या शिष्य होत्या प्रेमाबाई, आणि संतूबाई ज्या सर्वात शेवटच्या स्त्री संत होत्या त्यांचे गुरु त्यांनी विठ्ठलालाच मानलेलं होतं. तर अशी एक ही संत परंपरा आहे. आता या ठिकाणी मुख्य आपण जो विषय पाहतो आहे तो आहे महाराष्ट्रातील
स्त्री संत परंपरा. आता महाराष्ट्रातली स्त्री संत परंपरा ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेला सर्वात पहिलं जर नाव असेल तर ते आहे संत मुक्ताबाई यांचं. सर्वात पहिली स्त्री संत तिला आपण म्हणूया. आणि मला असं वाटतं वयाने सर्वात लहान स्त्री संत पण आपण त्यांना म्हणूया, कारण ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान आणि मला वाटते सर्वात शेवटच्या मुक्ताबाई होत्या. आता ही भावंडच तर इतकी लहान लहान होती, तर मग बहीण किती छोटीशी असणार, परंतु ती पहिली स्त्री संत होती. कलिकेसम कोमलांगी अशी ही मुक्ताई. पण सिद्ध योग्याला सुद्धा तिने आपला उपदेश केला. चांगदेवासारखा हठयोगी जो 1400 वर्ष जगलेला होता तो सुद्धा तिचा शिष्य झालेला होता. आणि नामदेवांना जेव्हा आंशिक अहंकाराचा वारा लागला तेव्हा त्या नामदेवांना सुद्धा तिने सवाल केला होता की तुला इतकं परमेश्वराचं सानिध्य लागलं तरी तुझा अहंकार का जात नाही आहे. म्हणजे एवढं मोठे पण मुक्ताबाईंमध्ये होतं. आता साहजिकच आहे मुक्ताबाईंच्या अभंगामध्ये सुद्धा स्त्रीसुलभ जाणीवा आलेल्या आहे. स्त्री आहे म्हणल्यावर त्या येणारच आहे. तुम्ही संतपदाला पोहोचा किंवा नका पोहोचू, पण स्त्री आहो म्हटल्यावर स्त्रीसुलभ जाणीवा ह्या असणारच आहेत. त्यामुळे मुक्ताबाईंच्या अनेक अभंगातून त्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. आणि त्यानंतर त्यांचे योगानुभवही त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. जसं मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, अशा प्रकारचे मोठमोठे विचारचिंतन त्या आपल्या अभंगामधनं करताना दिसतात. मुक्त असलेली अशी ही मुक्ताबाई. आता मुक्ताबाईला या पूर्ण संत वाङ्मयामध्ये अनन्यसाधारण स्थान आहे. त्या नावाजल्या गाजल्या त्या मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या ताटीच्या अभंगामुळे. ज्ञानोबा रायांना त्यांनी आध्यात्मिक उपदेश केला, म्हणजे तेवढा अधिकार त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. दिव्य बंधूंची त्या स्वतः भगिनी असल्यामुळे त्या सर्वसमावेशक होत्या, त्यामुळे त्यांना तो अधिकार मात्र नक्कीच होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ताटीचे अभंग जेव्हा त्यांनी लिहिले तेव्हा आत्मक्लेशामुळे ज्ञानोबा राय रुसले आणि ताटी लावून ते झोपडीमध्ये बसून गेले. अशा वेळी ही अतिशय लहानगी मुक्ताई त्यांना उपदेश करते की बाबा रे, साक्षात योगीराज माऊली तू आहेस. मग योग्याला जर राग आला तर त्यांनी असं दार लावून बसायचं नसतं, तर तो क्लेश त्याला गिळता आला पाहिजे. अशा प्रकारे त्यांना उपदेश केला. मी या ठिकाणी असं आवर्जून म्हणे की हा उपदेश त्यांनी केला ज्ञानोबा रायांना. कदाचित विश्वाचं आर्त जे ज्ञानोबा रायांच्या तोंडून प्रकट झालं ना, त्याची मुहूर्तमेढ कुठेतरी मुक्ताबाईंनी घातलेली आहे. हे अभ्यासकांनी नमूद करावं. कारण त्या क्षणी जर त्यांना मुक्तेसारखी स्त्री लाभली नसती जिने त्यांना उपदेश केला की योगी आहेस ना, मग आत्मक्लेश गिळता आला पाहिजे, ह्या उपदेशामुळे ते शांत झाले आणि विश्वाचे आर्त पसायदानाच्या रूपामध्ये प्रकट झाले. म्हणजे हा एवढा मोठा काय म्हणतो बहुमान मुक्ताबाईने त्यांना आद्य स्त्री संत म्हणतात. त्याचं कारणच हे आहे. कोवळ्या वयामध्ये एक मानसिक प्रौढपण मुक्ताबाईंना लाभलेलं होतं, अतिशय कोवळ्या वयामध्ये. आणि ते स्वाभाविकही होतं, कारण 3 योगी बंधूंची भगिनी आहे म्हणल्यावर ती सामान्य नक्कीच नसणार आहे. आणि मुक्ताबाईबद्दल जेव्हा आपण असं वेगळं जरी चिंतन करू लागलो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे सगळं जे त्यांचं अभंग लेखन आहे किंवा त्यांचे ते ताटीचे अभंग आहे किंवा त्यांचे ते इतरही उपदेश आहे किंवा चांगदेवांना त्यांनी केलेले उपदेश आहे किंवा चांगदेवासारख्या 1400 वर्ष जगलेल्या योग्याच्या त्या गुरु होतात. म्हणजे मुक्ताबाई हे सामान्य रसायन नाही. मुक्ताबाई ह्या एक परमेश्वराचा अंशच आहेत, कारण असे चमत्कार हे सामान्य स्त्री कधीही करू शकत नाही. त्यामुळेच मुक्ताबाईंना महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरेमध्ये शीर्षस्थ स्थान लाभलेलं आहे. ह्याच परंपरेतल्या जनाबाई आहेत. जनाबाई म्हणजे दमा आणि करंडूबाई यांच्या कन्या. पण दुर्दैव बघा, आईवडील लगेचच निवर्तले आणि बरं झालं की त्याआधीच त्यांनी जनाबाईंना नामदेवांच्या स्वाधीन केलेलं होतं. आता नामदेवांसारखे गुरु त्यांना लाभले, निश्चितच ही एक फार मोठी जमेची बाजू त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये झालेली आहे. परंतु एक जात्याच अनाथपण असतं ना, जे मनामध्ये सतत येत राहतं.
आणि नामदेवांच्या घरी त्या तशा दासी होत्या, म्हणजे त्या त्यांच्या घरातली कामं करायच्या. हा भाग वेगळा की नामदेवांनी ती जाणीव त्यांना कधी होऊ दिली नाही. पण मी तुम्हाला याआधीच म्हटलं की संत असल्या तरी स्त्री आहे. स्त्री आहे म्हणल्यावर स्त्रीसुलभ भावना ह्या दाटून येणारच आहे, त्या वारंवार दाटून येणारच आहे. तर 350 रचना जनाबाईंच्या नावे आहेत. मी मगाशी पण त्या पत्रकारांनाही जे म्हटलं तेच इथे सांगते आहे. हा जो काही कांगावा होतो ना की स्त्री शिक्षण हे पुण्यापासून सुरू झालेलं आहे, मग मला सांगा हे जनाबाई 360 अभंग कशा रचतात? म्हणजे त्यांना आवश्यक ते महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा, पुरुष संत परंपरा तर मी तुम्हाला अशी ओझरतीच सांगितलेली आहे, त्यांनीसुद्धा लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातील ह्या सगळ्या स्त्रियांनीसुद्धा लिहिलेलं आहे. विठाबाई आमच्या 4000 ओव्या लिहितात. कशा लिहितात? अंगठा लावून थोडी ना लिहिणार आहेत. म्हणजे स्त्री शिक्षण हे होतं, फार आधीपासून होतं. हा एक पॅच आला तो की स्त्रीला थोडंसं शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आणि त्या वंचितपणातून बाहेर काढण्याचं फार मोठं कार्य सावित्रीबाईंनी केलं. त्यासाठी तर त्यांचे शतशः आभार आहे. परंतु स्त्री ही प्राचीन काळामध्ये अशिक्षितच होती असा काही कांगावा कोणी करण्याची गरज नाही, कारण हे साहित्य निर्मिती स्त्रियांनी केलेली आहे. ज्ञानेश्वरकालीन असूनही खूप कठीण अशी शब्दरचना जनाबाईंची कुठेही दिसत नाही. कठीण नाही, अगदी साधे साधे सोपे सोपे त्यांचे अभंग आहे. तुम्ही विचार करा, नामदेवांच्या घरी त्या सगळी कामं करतात आणि त्या लेखन पहा किती करतात. हरिश्चंद्राख्यान, प्रल्हाद चरित्र, कृष्णजन्म, थालीपाक, द्रौपदी स्वयंवर, 360 अभंग. म्हणजे कसा वेळ काढला असेल ना. म्हणजे आजकालच्या स्त्रिया म्हणतात ना आम्हाला वेळच नाही. म्हणजे या आम्हाला वेळच नाहीला हे खूप मोठं उत्तर आहे की ह्यांनी कुठून वेळ काढला असेल. काही कुठला गॅस नव्हता, मिक्सर नथिंग, काहीही नव्हतं, तरीही एवढी मोठी साहित्य रचना या स्त्रियांनी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. मग या ठिकाणी विठू माझा लेकुरवाळा वगैरे सारखे त्या अभंग जेव्हा रचतात तर त्यांनी एक जे वारकरी संप्रदायाचा मोठा जो आलेख आहे ना तो एका अभंगातून मांडलेला आहे श्रोते हो. म्हणजे एक प्रकारे वारकरी संप्रदायातील लोकशाहीचं वर्णन जनाबाई करतात आहे. म्हणजे तुम्ही असं नका म्हणू की लोकशाही ही इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यानंतर लोकशाही आपल्याला कळली. नो, ती 9व्या-10व्या शतकापासूनच आपल्या भारतामध्ये होती, कारण आपली परंपराच लोकशाहीची आहे. तर ह्याच भक्ती मार्गातील लोकशाहीचं वर्णन आमच्या जनाबाई जेव्हा करतात तेव्हा त्या फार सुंदर सांगतात की पंढरीनाथ उभा आहे, निवृत्ती त्याच्या खांद्यावर आहे, सोपानदेवांनी त्यांचा हात धरला आहे, ज्ञानदेव पुढे चालतात आहे, गोरा कुंभार मांडीवर बसलेला आहे, चोखा हृदयाशी आहे, चोखा मेळा हा हृदयाशी आहे, बंका महार कडेवर आहे, नामदेवांनी करंगळी धरलेली आहे आणि त्याच्या मागुती मुक्ताबाई आहे. म्हणजे स्त्रीचं महत्त्व या ठिकाणी तुम्ही अधोरेखित करा. पुरुष समोर आहे, मागे स्त्री आवश्यक आहे, हे वर्णन जनाबाई देखील करतात आहे. तर या ठिकाणी हे सगळं रेखाटलं त्यांनी. शेवटची ओळ फार सुंदर आहे. त्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी मी मात्र हे सगळं दूर उभं राहून बघत आहे. म्हणजे बघा, दासी पण त्यांचं इथेही थोडंसं बाहेर आलं, पण खवखव नाही आली कुठलीही बाहेर. मला तर दुरूनच पाहावं लागून राहिलेलं आहे, हे सगळे समोर चालले असं त्यांनी कुठेही म्हणलेलं नाही आहे. हे मी सगळं आनंदाने दूर उभे राहून पाहत आहे. म्हणजे त्यात दुरून बघण्यातही मला आनंद आहे. श्रोतेहो, मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगेल की काय ती वेदना असेल बघा. तो पंढरीनाथ, त्याच्यावर माझं प्रेम आहे, पण माझा प्रिय मला डोळ्यांनी पाहायलाच मिळत नाही. चोखोबा वगैरे, आता शांताराम सरांना तर सगळं माहिती आहे की ह्या सगळ्या लोकांना महाद्वाराच्या पायरीशीच बसावं लागायचं. त्यांना आत गाभाऱ्यामध्ये कुठेही प्रवेश नव्हता. म्हणजे ज्या विठ्ठलावर 4-4 हजार ओव्या लिहिल्या, ज्या विठ्ठलावर 360 ओव्या लिहिल्या, अशा लोकांनी मूर्ती पाहिलेलीच नव्हती, तरीही त्या त्यांच्या प्रियाचं वर्णन उतरवतात. म्हणजे आजकालच्या ज्या ह्या प्रेमकविता करणाऱ्या कवयित्री आहे ना, त्यांनी ह्यातून शिकण्यासारखं आहे की कविता कशी लिहावी लागते आपल्या प्रिय माणसावर. जो आपल्याला प्रिय आहे, जो आपल्याला प्राणाहून प्रिय आहे, त्याचं वर्णन कसं करावं लागतं. आणि ही एवढी मोठी वेदना मनामध्ये असताना देखील की विठ्ठलाची मी भक्त आहे, मला त्याच्या पायरीशी त्याच्या दर्शनाला जायलाच मिळत नाही, मला पायरीशी बसावं लागतं. मग म्हणून त्यांनी कोणते आंदोलनं वगैरे नाही केले. जिथे बसवायचं असेल तिथे बसवा, तरीही आम्ही त्याची आराधना करणारच. हे असतं भक्तीचं, म्हणजे भक्तीचं मूल्य.
अशा प्रकारची भक्ती आमच्या स्त्री संतांनी केलेली आहे. म्हणजे भक्ती कशाला म्हणतात तर ही आहे भक्ती. तर अशा प्रकारचं जनाबाई एक वर्णन करतात. आणि जनाबाई बंडखोर पण आहेत. त्यांची बंडखोरी तर कबीरांच्या एखाद्या प्रसंगामध्ये बरेचसे हे हिंदी प्रवचनकार नेहमीच सांगतात की कबीरांनी जनाबाईचं महत्त्व म्हणजे ऐकलं होतं जनाबाईबद्दल. ते त्यांना भेटायला आले तर जनाबाई शेजारणीशी कडकडं भांडत होती अगदी. तर कबीरांना म्हटलं की बापरे, मी इतक्या लांबून ज्या जनेला भेटायला आलेलं तिथं शेजारणीशी अशी कडकडं भांडते आहे. तर त्यांना ते विचित्र वाटलं थोडंसं. पण त्यानंतर त्यांच्या भांडणाचा मुद्दा त्यांना लक्षात आला की जनाबाई म्हणाली की ही गौरी माझी आहे, ती गौरी माझी नाही. तर नंतर जनाबाई निघून गेल्या. त्यांनी त्या शेजारणीला विचारलं की हा काय प्रकार आहे. तर बोले उसका कहना है की त्यांनी काय त्याला हिंदीमध्ये काहीतरी शब्द आहे गौरीला, म्हणजे ज्या गौरीतून विठ्ठल नाम ऐकू येईल तीच माझी गौरी आहे, ऐसा कभी होता है क्या. तर कबीर म्हणाले की ठीक आहे, मी बघतो. कबीरांनी एक एक गौरी उचलून कानाला लावली तर ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता ती गौरी जनाबाईंची होती. म्हणजे जी कडकडं भांडणारी स्त्री त्यांनी पाहिलेली होती. त्यांनी जनाईला साष्टांग दंडवत घातला की बापरे, की हे एवढं मोठं थोरपण आहे जे मलासुद्धा जमलं नाही. म्हणजे महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा हा विषय ज्यावेळी मी मांडत त्याने श्रोते होतं, कबीरसुद्धा नतमस्तक होते. हे सुद्धा तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. कबीरही नतमस्तक होते स्त्री शक्तीसमोर. तर बरं, बंडखोरी बघा तिच्या अरे अरे विठ्या मायेच्या कारट्या. अरे अरे विठ्या म्हणजे स्वतःच्या भगवंताला ती अरे अरे विठ्या वगैरे सुद्धा म्हणू शकते. म्हणजे ती त्या लेवलला पोहोचलेली होती. म्हणूनच ती अशा प्रकारची अभंग रचते. मग आता या ठिकाणी तिने व्यक्तिगत जीवनातलं दुःख, दैन्य, उपेक्षा ह्या अभंगामधून बऱ्याच ठिकाणी मांडलेले आहे. सामाजिक रोष, आरोप, प्रत्यारोप, आईवडील नसलेली मुलगी, अशा प्रकारचे सगळे तिच्यावरचे आरोप वगैरे होत गेले. कारण शेवटी काय असतं, आज आपण जनाबाईंना संत म्हणतो पण त्यावेळी तर त्या माणूसच होत्या ना. म्हणजे शेजारी पाजारी त्यांना जे काही बोलत असतील ते सगळं त्यांना सहन करावं लागलं. पण तरीही त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला बेदरकारपणा दिसतो, बेडरपणा दिसतो, बरेचदा बेगुमानपणा दिसतो. हा सगळा त्यांचा जो व्यक्तिमत्व विकास झालेला आहे तो केवळ नामभक्तीने झालेला आहे. आणि कुठेतरी गुरुकृपा, नामदेवांची गुरुकृपा देखील त्यांच्यावर होती. त्याचाच हा सगळा परिपाक आहे. आणि एवढंच नाही, त्या इतके सगळे वेदना सहन करतात आणि तरी देखील त्या म्हणतात की स्त्री जन्म म्हणूनही व्हावे न उदास. स्त्री जन्म मिळाला म्हणून उदास होऊ नका. बघा, ज्या स्त्रीला तसं म्हटलं तर नियतींनी फारसं काही दिलंच नाही ना. दास्यत्व दिलं, आईवडील हिरावून घेतले, धुणी भांडी करते आहे, स्वतःचं असं विशेष असं काही आयुष्य नाही, तरीही ती म्हणते की स्त्री जन्मा म्हणूनही व्हावे न उदास. आणि आपण बायका किती रडतो ना, खूप रडतो. म्हणजे 10,000ची साडी तिला मिळाली आणि माझी बाई 500ची, हेही आपली वेदना आहे. जनाबाईंची वेदना काय किती मोठी होती. म्हणजे खरं तर यातून आपण शिकलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे तो इतका मोठा होता की त्या प्रत्यक्ष त्यांच्या अभंगातून ज्ञानेश्वरांनाही म्हणतात की ज्ञानेश्वरांना सखा म्हणतात स्वतःचा. म्हणजे त्यांना मी काय आहे हे कदाचित शेवटी कळलं असेल. ज्ञानेश्वरांना त्यांनी सखा म्हटलेलं आहे. फक्त सखाच नाही म्हणलेलं आहे तर सरळ त्यांच्या अभंगातून त्यांनी म्हणाले की मरोनिया जावे माझ्या पोटा यावे. ज्ञानेश्वर महाराजांसारखी विभूती की एकदा तू मर आणि माझ्या पोटी जन्म घे. म्हणजे जनाबाई किती उच्च कोटीच्या असल्या पाहिजे या ठिकाणी आपल्याला हे विशेषत्वाने जाणवतं. आता नामयाची दासी त्यांच्या अभंगातून त्यांनी फार प्रामाणिक, नामदेव त्यांचे गुरु आहे. अभंगाचा शेवट त्यांनी प्रत्येक वेळी नामयाची दासी नामयाची दासी असं, म्हणजे गुरुचं दास्यत्व स्वीकारायलाही लाज न वाटणारा शिष्य त्यांच्या आत होता. आज जर मी जर समजा कोणाला गुरु वगैरे मानलं तर धमक्याची दासी बिसी मी लिहिणार आहे का? शक्यच नाही. आजच्या काळामध्ये हे असं वगैरे काही होऊ शकत नाही. पण त्या काळामध्ये पहा, गुरुचा महिमा शिष्याला किती मान्य होता की जनाबाई दरवेळी नामयाची दासी नामयाची दासी असं म्हणते आहे आणि आपल्या अभंग रचना करते आहे. तर या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की जनाबाईचे जे अभंग होते ते नामदेवांच्या प्रभावातून होते. त्यामुळे त्यांच्या अभंगामध्ये बरेचदा नामदेवांचा भाबडेपणा येतो आहे, त्यांची भावविभोरता पण येते आहे आणि देवाशी भांडण करण्याचं सामर्थ्यसुद्धा त्यांच्या अभंगामध्ये आहे. तर स्वप्न वास्तवात वावरणारी अशी जनाबाई होती, हे सुद्धा त्यांच्या काही अभंगातून आपल्याला दिसतं. म्हणजे त्या म्हणतात ना की दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता.
दळताना कांडण करताना मी तुझंच नाम गाणार आहे. आणि समीक्षक असं पण लिहितात की त्यांची ही सगळी घरगुती कामं करण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या मदतीला आलेला आहे. तर लौकिक जीवनात अनाथ असणारी जनाबाई, हे तिचं सर्वात मोठं परमदुःख होतं की त्या लौकिक जीवनामध्ये अनाथ होत्या. त्याच्यामुळे त्या त्यांच्या अनेक अभंगामध्ये की तुझं वाचुनी कोणी नाही रे मजला असं विठ्ठलाला साद घालतात. आणि कुठेतरी आता या संसार पाशातून मला सोडव असं देखील म्हणतात. परंतु हे सगळं म्हणत असताना त्यांची समाजाभिमुखता किंवा त्यांच्या रचनांमधून त्यांनी जो स्त्रियांना उपदेश केला किंवा त्यांनी जो काही समाजाच्या उद्धारासाठी जे काही साहित्यिक कार्य करून ठेवलेलं आहे ते अजिबात आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. आता याच संत परंपरेतली जर आपण एक संत पाहिली ती संत सोयराबाई, चोखोबांची पत्नी. आता चोखोबा हे स्वतःच एका शूद्रातिशूद्र जातीमधले त्यांची पत्नी, त्यांची पत्नी म्हटल्यावर आता त्यांना तरी समाजामध्ये असं काय ते स्थान असणार आहे त्यावेळी, मला वाटते काहीच नसावं. परंतु त्याचा कुठेही उहापोह न करता चोखयाची महारी म्हणून सोयराबाईंनी विपुल अशी अभंग रचना या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक त्यांच्या अभंगाच्या शेवटी त्या स्वतःला चोखयाची महारी हे खूप अभिमानाने लिहिताना दिसत आहे. तर एकूण त्यांच्या उपलब्ध रचना मात्र दुर्दैवाने 62च आहे. 62च रचना आहे. पण या ठिकाणी हा विचार करा की 62 रचनांची दखल वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला घ्यावीशी वाटते. म्हणजे त्या 62 ज्या रचना आहेत त्या काय तोडीच्या असल्या पाहिजे. तर चोखोबाची छायाच हिला म्हणतात. बरं, यात एक त्यांचा अभंग आहे, त्या अभंगाबद्दल मी आवर्जून सांगेन. त्या म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहाचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. म्हणजे बघा, आपण म्हणजे शूद्रातिशूद्र जातीमध्ये जन्म घेतलेली ही स्त्री हे केवढं मोठं तत्त्वज्ञान मांडते आहे. म्हणजे एक तत्त्वज्ञ त्यांच्या आतमध्ये आहे. त्या चोखोबांच्या पत्नी आहे. आधीच त्या निम्न दर्जाच्या म्हणवल्या गेलेल्या आहेत त्या काळामध्ये, परंतु त्या तत्त्वज्ञासारखा एखादा अभंग लिहितात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सोयराबाईंचे कल्पनाचित्र बघा तुम्ही. कधी जर त्यांचे अभंग वाचले असतील तर सोयराबाईंसारखं कल्पनाचित्र कोणी निर्माण करणार नाही. आता हे कल्पनाचित्र त्यांचं कसं आलं की चोखोबांचा अपमान पंढरपुरामध्ये झाला. काही ब्राह्मणांनीच तो केलेला होता. काही ब्राह्मणांनी तो अपमान केलेला होता. आता मला सांगा बरं, समजा आपला असा कोणी अपमान केला तर रिव्हेंज आपल्या मनामध्ये ताबडतोब येतो की बदला घ्यायचा. तू माझा अपमान केला, मी उद्या तुझा तसाच अपमान किंबहुना त्यापेक्षा जास्त करणार. परंतु अशा प्रकारे त्यांनी काहीही आपल्या अभंगामधनं नमूद केलेलं नाही. हा जो पतीचा अपमान झाला त्याचा राग त्यांना निश्चित झालेला आहे, वाईटही वाटलेला आहे. परंतु त्याचं उत्तर त्यांनी कसं दिलं, एका कल्पनाचित्रामधनं दिलेलं आहे. तर पंढरपूरच्या ब्राह्मणांनी छळ केला आणि सोयराबाई बघा किती छान लिहितात आहे की रंगमाळा सडे गुढिया तोरणे, आनंद कीर्तन वैष्णवांचे, असंख्य ब्राह्मण बसल्या पंगती, विमानी पाहती सुरवर, तो सुख सोहळा दिवाळी दसरा, वोवाळी सोयरा चोखी असी. तुम्ही माझ्या पतीचा अपमान करता ना, पण पहा काय सुंदर आता आमच्या जीवनामध्ये घडणार आहे बघा, की आमचं घर शृंगारलं जाणार आहे, सडा समार्जन होणार आहे, आमच्या दारामध्ये मोठ्या मोठ्या संतांची कीर्तनं होणार आहे आणि हा सगळं ब्राह्मणांच्या पंक्ती बसणार आहे माझ्या दारामध्ये आणि हा सगळा सुख सोहळा पाहण्यासाठी वरून देव विमानाने येणार आहे आणि या सगळ्यांवर पुष्पवृष्टी करणार आहे. ब्राह्मणांना दिलेलं ते सडेतोड उत्तर होतं तेव्हाचं. म्हणजे तुम्ही अपमान करता, अपमानाचं उत्तर अपमानाने कधीच नसतं. हा जो एक आपल्याला काय म्हणू याला धडा या संत कवयित्रीने दिलेला आहे की अपमानाचं उत्तर म्हणजे समोरच्याचा अपमान कधीच नसतं. अपमानाचं उत्तर सकारात्मकता असते. तुम्ही आमचा अपमान केला पण आमचे हे दिवस देखील पालटणार आहेत, ही सकारात्मकता म्हणजे त्यावरचं उत्तर असतं. म्हणजे बघा सोयराबाईंना हे त्या काळामध्ये कळलेलं होतं, जे आपल्या आजच्या सुशिक्षित स्त्रीला या काळामध्ये देखील कळत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. जन्माधिष्ठित जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणामुळे आलेल्या अस्पृश्यत्वाला नकार देऊन समताधिष्ठित समाजाची रचना करणारं कल्पनाचित्र आमच्या सोयराबाई रेखाटतात. ही गोष्ट आपल्या स्त्रीवर्गासाठी फार अभिमानाची आहे. कुठेही आग नाही, कुठेही विखार नाही. म्हणजे तुम्ही जर कधी जर कुणाला वाटलं ना तर आजची कवयित्री आणि सोयराबाई ही तुलना करा.
आजच्या कवयित्रींना आरसा दाखवणारं हे लेखन आहे, की याला म्हणतात सकारात्मकतेने लिहिलेली कविता. प्रचंड चिंतनशीलता सोयराबाईंच्या लेखनामध्ये आहे. तुम्ही विचार करा, घराचे एवढे व्याप सांभाळून सोयराबाई चिंतनशील लेखन करतात आहे. तर त्या म्हणतात की संत सहवासाने भ्रम फिटतात, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते, आणि जे काही हे खोट्या प्रपंचासाठी झुरणारे लोक आहेत ना, की मला ही वस्तू हवी आहे, तेही हवं आहे, तेही हवं आहे, त्यांना देखील सोयराबाई उपदेश करतात आहे की किती हे रडती, किती हे हसती आपणा, मरती ते काय, हसती ते काय, कवण कवणा, कवण तो मेला, कवण तो राहिला, हसती रडती कवणाला न कळे. चिंतनीय प्रश्न मांडतात. हे वाचावं ना तर खरंच म्हणजे आपलंच आपल्याला लाजिरवाणं होतं की आपण काय सांगतो यांच्याविषयी, हे यांनी काय मांडून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारचं चिंतन त्या या ठिकाणी करतात आहे. तर या ठिकाणी अस्पृश्य समाजातील शेवटच्या घटकाचं जे मनोविश्व आहे ते संबंध सोयराबाईंनी आपल्या अभंगातून लिहिलेलं आहे. आणि त्यांचं हे जे मनोविश्व आहे त्यावरूनच त्यांच्या साहित्याची उंची देखील आपल्याला कळते. आणि त्या अनअलंकृत भाषेतून समाजाला उपदेश करतात. कुठली अलंकार किंवा कुठलीही वृत्तबद्ध रचना वगैरे त्यांनी केलेल्या नाही. फार साधेपणाच्या त्यांच्या भाबड्या अशा रचना आहे, परंतु त्या त्यांच्या भाबड्या रचनेतूनच त्यांची कल्पनाचित्र, त्यांची सकारात्मकता, त्यांचं जीवनचिंतन हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याच वंशावळीतल्या म्हणजे संत निर्मळा. आता संत निर्मळा कोण, तर संत सोयराबाईंची नणंद, कारण चोखोबांची भगिनी. आता या ठिकाणी ही सुद्धा गोष्ट आजच्या महिलेनी घेण्यासारखी आहे की नणंद भावजाईंचे संबंध बघा तुम्ही. म्हणजे आजचे नणंद भावजाईंचे संबंध बघा आणि त्या काळातले संबंध बघा. सोयराबाई त्यांच्या बऱ्याचशा अभंगामधून म्हणतात की निर्मळाबाईंकडे जाणे, निर्मळाबाईंकडे राहणे आणि तिच्याकडे स्नान करणे म्हणजे कोटी प्रयागाचं पुण्य घेऊन येणं आहे. म्हणजे निर्मळा ही किती निर्मळ असली पाहिजे. ही भावजाई नणंदेविषयी लिहिते आहे बरं का, भावजाई नणंदेविषयी लिहिते आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सोयराबाईंना निर्मळाबाईंमध्ये प्रत्यक्ष विठ्ठल दिसतात. म्हणजे निर्मळाबाई ह्या काय उंचीच्या असल्या पाहिजे, त्यांना त्यांच्यामध्ये सतत विठ्ठलाचा भास होतो. तर ही चोखोबांची पाणी पिते. नावाप्रमाणेच निर्मलत्व, सरलत्व लाभलेली ही निर्मळाबाई. फार खूप अशा रचना त्यांच्या उपलब्ध नाही आहे. एक 24 अभंग म्हणजे 92 होते असं म्हणतात. 92तले हाती लागले समीक्षकांच्या 24च अभंग उपलब्ध आहे. परंतु त्या 24 अभंगांची दखल समीक्षकांना घ्यावीशी वाटली. म्हणजे त्यांचे अभंग हे फार चिंतनशील होते. आता साहजिक आहे त्यांच्याही अभंगामध्ये कुठेतरी सोयराबाईंचा आणि चोखोबांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे की प्रपंचामध्ये सुख नाही आहे, प्रपंच हा खोटा असतो, ह्याची जाणीव त्या वारंवार आपल्या अभंगातून करतात. आणि न होई पांगिला संसाराचे ठाई, आणि प्रवाही पडू नको, चित्त शुद्ध करी मन शुद्ध करी, वाचे हरिहर जपा सदा. त्यांनी सुद्धा नाममहिमाच या ठिकाणी सांगितलेलं आहे. मनाला आणि समाजाला उद्देशून निर्मळाबाई नेहमी आपली अभंगरचना करतात. आणि त्यांचं पहा या ठिकाणी खूप छान राची ढेरे म्हणतात आहे की परमार्थ म्हणजे काय याची पहिली व्याख्या निर्मळाबाईंनी केलेली आहे. परमार्थ कशाला म्हणतात, म्हणजे परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, परिनय हातवटी काही त्याची, शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था, निंदा दोष स्तुती मान अपमान वमना समान लेखा आदी. म्हणजे परद्रव्य, परनारी, त्यानंतर परनारीचा बेटा आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही वर्ज ठेवा. परमार्थाचं पहिलं पाऊल जर परमार्थाकडे तुम्हाला टाकायचं असेल तर, म्हणजे या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की एक सर्वसामान्य स्त्री जिला त्या काळी अशिक्षित म्हणलं असेल, पण ती स्त्री या ठिकाणी परमार्थाची व्याख्या आपल्यासमोर करते आहे. त्यांच्या बऱ्याचशा अभंगांमध्ये संपूर्ण शरणागतीचा देखील भाव आलेला आहे की
शरणागतीचा भाव आणि संसाराचा उभग ह्या स्त्रियांना त्यांच्या अभंगामध्ये वारंवार आलेलाच आहे. कारण ह्या ज्या सगळ्या संत कवयित्री होत्या ना, ह्या मुळात जन्माला जरी सामान्य स्त्री म्हणून आलेल्या असल्या तरी हे सगळे ईश्वरी अवतार होते. त्यामुळे यांना संसारामध्ये तितकासा रस नव्हता, परंतु संसार गाठीशी बांधलेला आहे त्यामुळे तो नीट करायचा हे मात्र त्यांनी अगदी मनाशी बांधलेलं होतं. चहूकडे देवा दाटला वणवा, कानये कणवा तुझ लागी, सापडले संधी संसाराच्या अंगी, सोडवी लगबगी माय बापा. म्हणजे कुठेतरी मला आता या संसारातून सोडव हे निर्मळाबाई देखील म्हणतात आहे. आपली हतबलता, कोंडी, सामाजिक छळ हा सगळा निर्मळाबाईंच्या अभंगामधून देखील आलेला आहे. यातलं सगळ्यात उल्लेखनीय काय आहे की निर्मळाबाईंच्या 24 अभंगाची भुरळ डॉक्टर एलिनार झेलियट यांना पडली होती. म्हणजे एक विदेशी माणूससुद्धा त्यांच्या अभंगाची दखल घेताना म्हणतो आहे की गावकुसाबाहेरचे जीवन जगणाऱ्या ह्या सामान्य स्त्रियांमध्ये एवढे प्रतिमा सामर्थ्य कुठून आले, हा प्रश्नाचं उत्तर मला आजतागायत मिळालेलं नाही. म्हणजे विदेशी समीक्षकांनासुद्धा आपल्या महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या, स्त्री संत कवयित्रींची विशेषत्वाने दखल घ्यावीशी वाटली. ह्याच संत परंपरेमधल्या आणखी एक संत म्हणजे भागूबाई. आता 2 भागूबाई या ठिकाणी झालेल्या आहे. एक भागूबाई ह्या तुकाराम कन्या म्हणवल्या गेल्या आणि ह्या ज्या भागूबाई आहे ह्या स्वतःच्या नावामागे भागू महारीण लावायच्या. म्हणजे त्यावरून मग समीक्षकांनी नोंद घेतली की ह्या चोखोबांच्याच वंशावळीमधल्या असाव्यात, कारण त्या स्वतःला भागू महारीण म्हणायच्या. आता ह्या नावाच्या 2 संत कवयित्री मी तुम्हाला सांगितलेल्या, स्वतःचा उल्लेख भागू महारीण असा यांनी केलेला आहे. यांच्या नावे बघा केवळ 5च अभंग आहेत, केवळ 5 अभंग. पण यांच्या 5 अभंगाची दखल ही मोठ्या मोठ्या लोकांना घ्यावीशी वाटते. म्हणजे ते 5 अभंग किती थोर असले पाहिजे या ठिकाणी. संत भागूबाई देखील वारंवार आपल्या अभंगातून कुठेतरी उपेक्षेचा संदर्भ देतात आहे. आलो तुझ्या दारी दर्शनासी, भेट द्यावी हो आम्हासी, सर्व संत हो राऊळी, मिरे एकटी तळमळी. दुःख पहा त्यांचं, म्हणजे सगळे संत राऊळामध्ये आहे, ते तुझं दर्शन घेतात आहे, पण मला मात्र बाहेरच उभं राहावं लागत आहे. हे दुःख भागूबाईंच्या सुद्धा अभंगामधनं येतं आहे. म्हणजे उपेक्षेचं दुःख प्रत्येक रचनेमधनं तुम्हाला दिसणार. तू असता मज गांजती जन, मग काय जिणे देवा तुझे, अनाथांचा नाथ ऐसे म्हणविसी, करुणा कैसी न तुझे, अनाथ म्हणून धरियेले दूर, मग कैसा दातार म्हणविसी. म्हणजे प्रत्यक्ष देवाशी भांडण करताना भागूबाई सुद्धा दिसतात आहे आपल्याला. तू अनाथांचा नाथ म्हणवतो, माझ्यावर एवढा अन्याय होतो आहे तरी तुला माझी दया येत नाही, तू कसा रे अनाथांचा नाथ आहे, असा सवाल भागूबाई देखील विठ्ठलाला विचारतात आहे. तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातला निर्भयी भावसुद्धा त्यांच्या काही अभंग रचनेतून आपल्याला दिसतो की जन हासतील मज, आता झाले मी निर्लज्ज, मागे पुढे नाही कोणी, सख्या विठ्ठला वाचुनी. म्हणजे त्या स्पष्टपणे म्हणतात आहे की आता मला कोणी काही म्हणू दे, मी निर्लज्ज झालेली आहे, कारण माझ्या मागे पुढे असंही कोणी नाही आहे, माझा फक्त सखा विठ्ठल आहे. म्हणजे स्त्री मुक्तीचा स्वर हा सिमॉन द बुवारने आळवला असं बिसं काही कोणी समजू नका. स्त्री मुक्तीचा स्वर हा आमच्या निर्मळाबाईंनी सर्वात पहिले आळवला होता. म्हणजे मुक्तता कशामध्ये आहे हे निर्मळाबाईंना, सोयराबाईंना फार आधीच कळलेलं होतं. आणि सांसारिक असूनही जो स्त्रीवाद त्यांनी आपल्या संसारातून तो जपला तो फार विलक्षण आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून स्त्रीवाद नाही केला त्यांनी, घर सांभाळून त्यांनी स्त्रीवाद केलेला आहे. तो त्यांच्या साहित्यामधनं आपल्याला वारंवार दिसतो आहे. ह्या सगळ्या स्त्री संत परंपरेमध्ये चला किमान भागूबाईपर्यंत घर होतं प्रत्येकीला, घर होतं प्रत्येकीला. कुणाला बहीण होती, कुणाला भाऊ होता, कुणाला पती होता, कुणाला किमान गुरु तरी होते सोबतीला. पण ह्याच परंपरेमधली 1468 या सालातली कान्होपात्रा, हे तर म्हणजे केवढं मोठं दुःख असलं पाहिजे ते, की विठ्ठलाची भक्त आहे, विठ्ठलाचीच आस आहे, दुसरी कुठल्या पुरुषाची तिला आस नाही आहे, विठ्ठलालाच भेटायचं आहे. आणि अशा कमळाचा जन्म चिखलामध्ये व्हावा. श्यामागणिकेची मुलगी, श्यामागणिकेची मुलगी म्हणजे एका वेश्यावस्तीमध्ये जन्म व्हावा आणि इच्छा मात्र पंढरपुरामध्ये जाऊन राहण्याची. म्हणजे किती विरोधाभास कधीकधी परमेश्वरही करतो. पण परमेश्वर ह्या सगळे उदाहरणं परमेश्वरांनी तुमच्यासमोर घालून ठेवलेले आहे. म्हणजे कान्होपात्रेचा जन्म हा गणिकेच्या घरी होणं आणि कान्होपात्रेसारखी दुसरी भक्त न होणं हा आपल्यासारख्या सामान्यांना धडा आहे की चिखलात जरी असाल तरी स्वतःचा उद्धार तुम्हाला करता येतो.
तुम्ही जरी एका सामान्य किंवा एखाद्या नीच कुळात जरी असाल तरी देखील तुम्हाला तुमचा उद्धार करता येतो, कारण प्राचीन काळामध्ये असा स्वतःचा उद्धार कान्होपात्रेने केलेला आहे. उत्तरकालीन कवयित्री आहेत ह्या आणि 24 ते 25 अभंग रचना यांच्या फक्त उपलब्ध झालेल्या आहेत. 24 ते 25. परंतु त्या 24 ते 25 अभंगाची भुरळ आपल्याला आजही आहे. म्हणजे कान्होपात्रेचा नको देवराया अंत असा पाहू हा अभंग माहिती नाही असा कोणी महाराष्ट्रामध्ये नाहीच. विठ्ठल भक्ती ईशसेवा जर मला घडणार असेल तर मला वारंवार गर्भवासाला घाल, अशासारख्या अभंगरचना कान्होपात्रा करते. की मला म्हणजे ज्या सगळ्या स्त्री संत आहे त्यांनी कुठेतरी मुक्ती मागितली, पण कान्होपात्रा ही अशी संत आहे जिला वेदना खूप होत्या आयुष्यामध्ये, सतत भीती होती ना, कारण ही अशी एकमेव संत कवयित्री आहे जी सर्वांग सुंदर होती. तिच्या सौंदर्याची भुरळ त्यावेळच्या सगळ्या मुघल राजांना पडलेली होती. त्यामुळे स्वतःचं शरीर जपण्याची सतत भीती राहायची. वरून गणिकेच्या घरामध्ये जन्म असल्यामुळे आईला वाटायचं की राजदरबारी गेलं तर आपल्याला भरपूर पैसा मिळेल, म्हणजे आई कुठेतरी शत्रूसारखीच झालेली होती. स्वतःला जपायचं, स्वतःचं शरीर जपायचं, भगवत भक्तीसुद्धा करायची आणि 24-25 अभंग रसाळ अभंगसुद्धा लिहायचे. म्हणजे इतक्या टेन्शनमध्ये हे इतकं सगळं यांनी कसं केलं असेल. आपल्याला तर जरासं टेन्शन आलं की आपण 2 ओळी लिहूसुद्धा शकत नाही, तर यांनी ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं कसं केलं असेल, हे सगळं चमत्कारासारखं वाटतं. म्हणूनच ते एलियन झेलियट जे म्हणतात ना इंग्रज, ते बरोबर म्हणतात की ह्या सगळ्या अनाकलनीय गोष्टी आहे, आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ह्याचा काही म्हणजे हिशोबच लागू शकत नाही. तर कान्होपात्रा ह्या एकमेव संत आहे ज्यांनी मुक्ती मागितली नाही. त्या म्हणतात आहे की मला जर भक्ती मिळत असेल पंढरीनाथा तर वारंवार गर्भवासाला घाल. आता तुम्हाला गणिकेच्या घरात जन्माला घातलं, आणखी कुठल्या नीच कुळामध्ये जन्माला घाल जर मला तुझी भक्ती मिळणार असेल तर या ठिकाणी साहित्यिक दृष्टीने जर आपण बघितलं, साहित्यिक दृष्टीने, आता मी उठसूट त्याच विषयावर येते कारण मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मला तोच भाग थोडासा त्या अँगलने मी सहज चालली जाते. तर कान्होपात्रेचे जे अभंग आहे, मला वाटते आतापर्यंत जेवढे आपण स्त्री संत पाहिल्या त्यामध्ये सर्वाधिक गेय गुण लाभलेली कवयित्री ही कान्होपात्रा होती. कारण मला वाटतं तिचे अभंग लता मंगेशकरनी गायलेले आहे, त्याला चाली देण्यात आलेले आहे. गेयता हा गुणधर्म कान्होपात्रेचे अभंग, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आर्तता. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. म्हणजे किती तो विचार, म्हणजे हरणाच्या पाडसाला वाघाने पकडावं आणि ती वेदना जेव्हा त्याला होते तशी वेदना मला झाली, कारण मुघल तिला पकडायला येणार होते. पंढरीनाथाच्या मंदिरामध्येच बसलेली होती आणि तेव्हाच तिला सांगण्यात आलं की तुला राजाच्या दरबारामध्ये आता नेणार आहे, सैनिक राजाचे आलेले आहे. त्यावेळी मात्र तिच्या तोंडातून असा काही आर्तस्वर निघाला आणि तिने पंढरीनाथाला म्हटलं की हे शरीर मला अजिबात भ्रष्ट होऊ द्यायचं नाही आहे, हे शरीर मला तुझ्या पायाशीच व्हायचं. आणि त्यावेळेच्या ज्या नोंदी ज्यांनी बघितल्या त्यांनी घेतलेल्या आहेत, म्हणतात की तिने आपला देह पंढरीनाथाच्या चरणाशी समर्पित केला. मला वाटते त्यांचा तरटीचे द्वार म्हणतात, तिथे त्यांची समाधी देखील सुद्धा आहे. तर अशी ही कान्होपात्रा भक्तकुळामध्ये महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरेमध्ये एक उच्चस्थ स्थानाला प्राप्त झालेली अशी. आता ह्याच परंपरेतली एक विदुषी, जिचा मी उल्लेख विदुषी असाच करणार आहे, कारण इतर सर्व स्त्री संताहून अधिक असं साहित्य या स्त्री संत कवयित्रीने लिहिलेलं आहे. मध्ययुगीन संत परंपरेतील तसं त्यांना अखेरची संत म्हणतात. 1628 बहिणाबाई, ज्यांना बहिणाबाई पण म्हणतात आणि बहेणाबाईसुद्धा म्हणतात. तर ह्या तुकारामांच्या शिष्या. आता तुकारामच जिथे वारकरी संप्रदायाचा कळस झाले तर कळसाचीच ही शिष्या आहे म्हटल्यावर ती विदुषीच असणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सकल स्त्री संत परंपरेमध्ये उच्चवर्णीय अशा 2च संत होत्या. एक मुक्ताबाई होत्या ज्या ब्राह्मण समाजातील होत्या आणि बहिणाबाई. बाकी सगळे ह्या मात्र बहुजन होत्या. महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायाचं सुंदर आणि ऐतिहासिक वर्णन जर कोणी केलं असेल तर ते बहिणाबाईंनी केलेलं आहे. म्हणजे संत कृपा झाली, इमारत फळा आली हा अभंग आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर आवजी कुलकर्ण्यांची ही कन्या रत्नाकर पाठक नावाच्या बिजवराशी हिचा विवाह झाला. 3 वर्षाचं लेकरू बांधून दिलं 32 वर्षाच्या पुरुषाच्या गळ्यामध्ये. म्हणजे
हे सगळं जेव्हा आपण वाचतो आणि ऐकतो ना, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की बापरे, ह्या इतक्या वेदना सहन करून यांना लिहावंसं कसं काय वाटलं असेल. तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की ह्या सामान्य नव्हत्याच मुळी, ह्या विलक्षण होत्या. रत्नाकर पाटकांशी लग्न लावून दिलं. त्यात रत्नाकर पाठक हे दुष्ट होते, भरपूर मारहाण करायचे, भरपूर त्यांनी त्यांचा छळसुद्धा केलेला आहे. तरीही 72 वर्षाचं विपुल असं आयुष्य बहिणाबाई जगल्या. 72 वर्ष म्हणजे त्यांचे 72 वर्ष हे सत्कारण, त्यांचे 72 वर्ष कुठेतरी ते आपल्यासाठी जगले असंच मी म्हणेन. कारण त्यांनी जर हे एवढं लिहिलं नसतं तर पहा, तुकाराम महाराजांचं जी एक बाजू आहे ती आपल्याला कधी जन्मात कळली नसती. कारण त्यांनी त्यांच्या गुरुविषयी भरपूर असं लिहून ठेवलेलं आहे. विठ्ठल भक्ती, टोणप्याचे अभंग, संतस्तुती, आत्मचरित्रपर अभंग, भारुड, रूपकरचना, कूटश्लोक, पदे, हिंदी रचना, निर्वाणपर रचना असं विपुल साहित्य बहिणाबाईंनी रचलेलं आहे. 740 अभंगांची त्यांनी रचना केलेली आहे. 740 अभंग लिहिलेले आहे. तुकोबांच्या समकालीन असल्यामुळे तुकोबांवर त्यांनी अगदी तपशीलवार लिहिलेलं आहे. तुकोबांचे जे वंशज आहे आमचे डॉक्टर सदानंद मोरे, ते नेहमीच म्हणतात की जर बहिणाबाई नसत्या तर आपल्याला तुकोबाराय कधी कळलेच नसते. कारण काय असतं की हे संत यांनी आपलं कार्य केलं, यांनी स्वतःविषयी असं काही विशेष लिहिलं नाही, परंतु बहिणाबाईंनी हे खूप उत्तम कार्य साहित्य क्षेत्रासाठी करून ठेवलेलं आहे की त्यांनी तुकोबांवर बरंचसं लिहिलेलं आहे. आणि त्यांचे जे 36 अभंग आहे ते फार महत्त्वाचे आहे. त्यांना निर्वाणपर अभंग असं म्हणतात. तर निर्वाणपर अभंग जे त्यांचे आहेत, तर पहा या ठिकाणी मी काही अभंगांचे ओळी लिहून आणल्या आहे की बहिणीच्या अभंगावर तुकारामांची छाया आहे. तर ती कशी, तर झाला प्रेमरूप शरीराचा भाव, तुकाराम महाराज लिहितात आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे छायापा कशी पडते. त्यानंतर निंदक तो परउपकारी, काय वर्णू त्याची थोरी, तुकाराम महाराज असाच काहीचा अभंग लिहितात की निंदकाचे घर असावे शेजारी. निंबा कडूपणा देत असे कोण, महाराज लिहितात निंबाची या झाडा साखरेचे आळे, म्हणजे आपल्या गुरुची पूर्ण छाया त्यांच्या अभंगावर बऱ्याच ठिकाणी पडलेली आहे. आता बहिणाबाई ज्या आहे म्हणजे त्यांनी फक्त काही तुकारामांच्या सारखेच अभंग लिहिले असं वगैरे नाही आहे. हा, गुरुवर शिष्याचं प्रेम असतं, त्याचे काही गुण तो नक्कीच घेतो. त्यामुळे काही अभंगावर त्यांच्या छाया जरी असली तरी त्यांचं स्वतःचं वैयक्तिक चिंतन देखील होतं. म्हणजे त्यांना तत्वचिंतक बहिणाबाई म्हणलेलं आहे. त्यांना तत्वचिंतक का म्हणलेलं आहे, कारण ब्रह्म कर्मपर ह्या नावाने त्यांनी 49 अभंग लिहिले. त्यातले 18 अभंग हे वज्रसूचिकोपनिषदावर लिहिलेले आहे. आता हे त्यांना कसं सुचलं असेल बरं, त्यांच्या नवऱ्याने त्यांना प्रचंड अशी मारहाण केली. मग आता मारहाण केल्यावर त्यांना म्हणजे नवऱ्याने मारहाण केली म्हणून त्यांनी त्याचं गायन समाजामध्ये नाही केलं, तर त्यांनी आपलं चिंतन सुरू केलं की ही व्यक्ती ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेली आहे, मग ही स्त्रीला अशी मारहाण कशी काय करू शकते, मग ब्राह्मण हा असा असतो का, मग ब्राह्मण कसा असावा, झालं त्यांचं चिंतन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मग ह्या घटनेने बहिणाबाईंनी ब्राह्मण तत्वाबद्दल चिंतन केलं आणि त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की केवळ जातीने किंवा जन्म घेतला म्हणून ब्राह्मण तत्व सिद्ध होऊ शकत नाही, तर ब्राह्मण तत्व हे तुमच्या आचरणाने सिद्ध होतं. मग ब्राह्मण तत्वाचं आचरण करणारा कुठल्याही जातीचा असला तरी चालेल, याला म्हणतात सामाजिक समरसता. सामाजिक समरसता जी काही आपण म्हणतो ना की काही वेगळं असं काही नसतं, काही जातीपातीचा इथे संदर्भ घेऊ नका, तुम्ही तसे वागा. माझी आजी नेहमी म्हणायची, आमचे एक शिक्षक होते ते मातंग समाजाचे होते, पण फार त्यांचं ज्ञान खूप अगाध होतं. माझी आजी भविष्य सांगायची, त्यामुळे त्यांच्याकडे ते नेहमी यायचे. तर आजीचं हे वाक्य मला नेहमी आठवायचं की जातीने थोडीच काही कोणी ब्राह्मण होते, ज्ञानदान करताना मनापासून मग तुम्ही ब्राह्मण आहात, असं माझी आजी नेहमी म्हणायची. तर पहा, हाच एक कदाचित आमच्या आजीने हे वाचलेलं असेल म्हणून पहा. आणि हेच तत्व बहिणाबाई म्हणतात आहे की ब्राह्मण तत्व हे तुमच्या आत्मज्ञानाने सिद्ध होतं, ते तुमच्या वागणुकीतून सिद्ध होतं. म्हणजे नवऱ्यांनी मारहाण केल्याबरोबर निर्वाणपर अभंग लिहिल्या जातात. श्रोते हो, मारहाण केली म्हणून त्याचं वर्णन नाही केलं की कसं मारलं, किती सुजलं, किती काय झालं, ते सगळं नाही आलं यामध्ये. तर निर्वाणपर अभंग आले की मग ब्राह्मणांनी कसं असावं. आणि या ठिकाणी डॉक्टर राची ढेरे आवर्जून म्हणतात की वैचारिक संघर्षाच्या काळात वज्रसूचीने बहिणीला निश्चयाचं बळ दिलं.
सर्व छळ सहन करून तिने तुकोबांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. त्यांचा एक अभंग आहे ज्याच्या ओळी मला नीट आठवत नाही आहे. त्यांचे जे पती होते पाठक, ते पूर्ण गावभर सांगत फिरायचे की आम्ही एवढ्या उच्चवर्णीय, आम्ही ब्राह्मण, आणि हिने त्या तुकोबाचं शिष्यत्व पत्करलं. कारण तुकोबा राया शेवटी बहुजन समाजातले, त्यांना ते सहन होईना. परंतु या ठिकाणी बहिणाबाईंना मात्र अगदी पक्क माहिती होतं की माझे गुरु हे काय आहेत आणि माझे गुरु हे पुढे भविष्यामध्ये त्यांना काय म्हणवलं जाणार आहे हे त्यांना पक्क माहिती होतं. म्हणून त्यांनी त्यांना गुरु केलेलं होतं. तसा जर म्हटलं तर हा जो निर्वाणपर अभंग आहे ना, त्यांच्या एकूण सकल साहित्यामधला हा जो एक भाग जर पाहिला आपण, तर त्या काळच्या परंपरावादी लोकांना तो मोठा हादरा होता. म्हणजे जे काशीला जे परंपरावादी होते, जे पंढरपुरात काही परंपरावादी होते, त्या लोकांना हा मोठा हादरा होता. श्रोते हो, अधोरेखित करून ठेवा, हा हादरा एका स्त्रीने दिलेला होता. हा हादरा एका पुरुषाने तर एका स्त्रीने दिलेला होता. पूर्ण त्यावेळच्या व्यवस्थेला त्यांनी एक मोठा प्रश्न केलेला होता. आता या ठिकाणी त्यांच्या रूपकरचना देखील फार महत्त्वाच्या. म्हणजे रूपकरचना आजवर काय होतं की एकनाथी भारुडामध्येच रूपकरचना आहे, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण असं अजिबात नाही आहे. महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा तुम्ही अभ्यासा, रूपकरचना ह्या स्त्री संतांनी सुद्धा केलेल्या आहे. एक ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. ज्यांना एकनाथांची भारुडं माहिती आहे त्यांना ते सिमिलॅरिटी नक्कीच लक्षात येईल की देह नगरी मन राजा राज्य चालवी आपुले, दोघी स्त्रिया तया लागी निवृत्ती प्रवृत्ती हे कले, निवृत्ती ज्ञानाची कन्या प्रवृत्ती अज्ञान ओतले, सवती मत्सर दोघी तया भांडण लागले. अशाच प्रकारचं काहीसं एकनाथ महाराज सुद्धा लिहितात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा बहिणाबाईंचा बहुमानच थोर झालेला आहे की त्यांना एकनाथांच्या बरोबरीचं लिखाण करणाऱ्या म्हणलं जातं. बहिणाबाई नुसत्या कवयित्रीच नव्हत्या, तर त्या लोकशिक्षिका देखील होत्या. त्या काळी त्यांनी स्त्रियांना भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे, समाजाला देखील मार्गदर्शन केलेलं आहे. इतका अनन्वित छळ करूनसुद्धा त्या समाज प्रबोधनाचं कार्य करत राहायच्या. आपले अभंग लिहिले की त्या समाजाला त्या वाचून दाखवायच्या. आणि मुळातच आपण जर विचार केला तर बहिणाबाई हा काहीसा तर्कापलीकडचा सुद्धा विषय होतो. कारण त्यांनी ना त्यांच्या 12 जन्माचं वर्णन त्यांच्या काही अभंगांमध्ये केलेलं आहे की त्यांचे 12 जन्म कसे होते आणि त्यांचा चालू जन्म हा 13वा जन्म आहे, हा कसा असणार आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये मांडून ठेवलेलं होतं. मग त्या म्हणतात आहे की मी आदिजन्मीची जनाबाई होती वगैरे वगैरे असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे सगळं वाचलं की असं वाटतं की हा तर्काच्या पलीकडचा विषय आहे. त्या देखील एका अर्थी अवतारी स्त्रीच असाव्यात असं मी म्हणेन. कारण सामान्य माणसाचं हे कामच नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे समीक्षक लोक त्याचे तपशीलवार वर्णन करताना म्हणतात की त्यांच्या जन्माचं म्हणजे आदिजन्मीचं त्यांनी संदर्भ पहा कसे दिलेले आहेत. स्थळ संदर्भ दिला, त्यांचं त्या जन्मातलं वयोमान किती होतं ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं नावासकट त्यांचे शेजारी कोण होते त्याचासुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे 12 जन्माचं त्यांनी इतकं इत्तमभूत वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर बहिणाबाईंचं मुक्ताईनंतरचं हे योगिनी स्वरूप म्हणेल मी माझ्या भाषेमध्ये. मुक्ताबाई तर चितकलाच होती, महायोगिनी होती, पण मुक्ताबाईनंतर जर कोणाचं योगिनी स्वरूप असेल तर ते आमच्या बहिणाबाईचं आहे. कारण हे सगळं विलक्षण आहे, म्हणजे आपल्या आकलनाच्या पलीकडचं असं आहे. आणि या ठिकाणी ह्या आता ह्यांना शेवटची संत म्हणलेलं आहे, परंतु ही संत परंपरा साधारण 1809 पर्यंत चाललेली आहे. त्याचा सगळ्याचाच धानडोळा मी थोडक्यात घेणार आहे आता. तर संत भागूबाई, मी तुम्हाला म्हटलं ना की 2 भागूबाई होत्या. भागू महाराणी आपण बघितलेली आहे. ह्या भागूबाई ज्या आहे त्यांच्या 16व्या शतकातल्या त्यांच्या नावे फक्त 2च अभंग आहे. तुम्ही विचार करा की 2 अभंगाची सुद्धा दखल घ्यावीशी वाटते समीक्षकांना. म्हणजे ते 2 अभंग किती तोडीचे असले पाहिजे. 2च अभंग आहे. तुकाराम कन्या म्हणून त्या प्रसिद्ध आहे. त्यांनी स्वतःला तुकाराम कन्याच सांगितलेलं आहे. आता याचा काही उल्लेख नाही त्या खरंच तुकाराम कन्या होत्या की नव्हत्या, परंतु त्यांनी स्वतःचा उल्लेख अभंगामध्ये तुकाराम कन्या असा केलेला आहे. आणि त्यानंतरच्या 1792 मधल्या महत्त्वाच्या संत होत्या संत विठाबाई, ज्यांनी सर्वात विपुल लेखन केलेलं आहे. 4000 पदांची रचना केलेली आहे. 4000 पदांची रचना करताना हे सगळे पद त्यांचे आत्मचरित्रपर आहे. आत्मचरित्रपर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःविषयी बरीचशी माहिती दिलेली आहे. आता ह्याचं साहित्यिक दृष्टीने मूल्य
तितकंसं गृहीत धरलं गेलेलं नाही, पण मला मात्र हे फार महत्त्वाचं वाटतं. कारण काय आहे की प्रत्येकानेच जर म्हटलं मी परमेश्वराविषयीच लिहिणार, तर त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला कसं कळलं असतं ना. आत्मचरित्रपर लिहिलं म्हणून आपल्याला त्यांच्या जीवनाविषयी इतके छान छान संदर्भ मिळाले, आपल्याला त्यांना अभ्यासता आलेला आहे. तर अशा ह्या विठाबाई. तर पंडित आवळीकर पहा यांच्याविषयी काय लिहितात की विठाबाईच्या अभंगात ज्ञानाचं वैभव नाही, पण भक्तीचा मधुरिमा मात्र त्यांच्या सगळ्या अभंगामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे फार असं त्यांनी तत्वचिंतन वगैरे केलेलं नाही आहे. आता काय झालं की 14व्या वर्षी लग्न झालं त्यांचं आणि सासर माहेर पंढरपुरामध्येच होतं. सासर माहेर पंढरपुरात होतं आणि यांचासुद्धा पती अतोनात छळ करणारा होता, अतोनात छळ करणारा होता. परंतु इतका छळ सहन करून सुद्धा ही स्त्री 4000 ओव्या लिहिते. त्यांचं दुःख त्यांच्या ओव्यांमधलं जर आपण वाचलं ना तर आपल्याला सुद्धा गहीवरून येतं की बापरे, त्या काळामध्ये हा सुद्धा किती गंभीर विषय होता. त्या लिहितात की थोडंसं त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे मी ते वाचून दाखवणारच. भ्रतार हो मजसी वोडतो एकांती, हे रात्रीचं वर्णन आहे त्यांचं. भ्रतार हो मजसी वोढतो एकांती, भोगावे मजसी म्हणून या. म्हणजे स्त्री ही भोगाची वस्तू असल्यासारखी. भोगावे मजसी म्हणून या, वोडोनी बहुत मारितो मजसी, मध्यरात्री जाणा समयासी. हे त्यांनी स्वतःविषयी लिहिलं आहे. म्हणजे मारपीट करणे वगैरे हे प्रकार त्या काळात सुद्धा व्हायचे. पण हे सगळे होऊन सुद्धा त्यांनी लेखन कार्य कुठेही त्या स्त्रियांनी थांबवलेलं नाही आहे. तेव्हा पण जेव्हा अन्याय हा सहनशक्तीच्या पलीकडे होतो तेव्हा मात्र स्त्री जागृत होते आणि क्रांती मग ती करते. सो या ठिकाणी त्यांचे काही अभंग हे पतीस खडे बोल सुनावले अशासारखे आहे. एक दिवस ते त्यांच्या पतीला फार स्पष्टपणे म्हणतात, म्हणजे हा सगळा छळ सहन करतात आणि पतीला फार स्पष्टपणे म्हणतात की तुझी सत्ता आहे देहावरी, तुझी सत्ता आहे देहावरी, माझेवरी तुझी किंचित नाही. चिंतनगर्भ लेखन आहे की तुझी सत्ता माझ्या देहावर आहे पण माझ्यावर नाही. मी तर आत्मा आहे ना, मी आत्मा आहे, हा देहाशी मला स्वतःलाच देणं घेणं नाही आहे. त्याच्यामुळे तुझी सत्ता आहे देहावरी, माझेवरी तुझी किंचित नाही. देह नवेवी माझे देह जाणं, म्हणजे देह तिने नवऱ्याला म्हटलं आहे, देह नवेवी, मी देह नाही, अरे माझ्या देहात जाण हे की मी देह नाही आहे. समजती मी देह अहमभाव, नंतर ती नवऱ्याला अहमभाव नाव देते आहे की मला देह समजतो, अरे मूर्खा अहमभावा तू मला देह समजतो. म्हणजे पतीला खडे बोल त्यांनी त्यांच्या अभंगामधून ऐकवलेले आहे. आणि त्यांचा काही जे ओळी जर आपण ऐकल्या ना तर बहिणाबाईंचा पुन्हा भास होतो आपल्याला. मी तुम्हाला म्हटलं आहे की बहिणाबाई ह्या मोठ्या तत्त्वज्ञ, मुक्ताबाईनंतरची चिंतनशील कवयित्री होती. तिचाच काहीसा पगडा विठाबाईंवर विठाबाईंवर या ठिकाणी दिसतोय. पहा ते कसं म्हणतात. कोडियाचे बहुत आहे गोरेपण, कोडियाचे बहुत आहे गोरेपण, अहंकार ज्ञान तैसे समजा. म्हणजे गोरेपणाची व्याख्या म्हणजे तुम्हाला कोड आहे आणि तुम्ही या लोकांमध्ये तुम्ही सगळ्यात शुभ्र गोरे दिसाल, पण म्हणून तुम्हाला जग गोरं म्हणणार आहे का? नाही. मग ज्ञानाच्या ठिकाणी जेव्हा अहंकार येतो तेव्हा त्या ज्ञानालाही कोणी ज्ञान म्हणत नाही, त्याला अहंकारी पुरुषच म्हणतात. विठाबाई म्हणे तोंडावरी थुंका, जातो यमपुरा भोगाव्या. अशा ज्ञानी यांच्या तोंडावर थुंका असं विठाबाई म्हणतात आहे. म्हणजे बहिणाबाईंचा जो सडेतोडपणा आहे तो यांच्या अभंगामध्ये दिसतो. आणि समाजाला उपदेश अर्थातच आहे. परस्त्री गमन कदापि न करा, त्यापरी बरा नपुंसक. परस्त्री गमन करण्यापेक्षा नपुंसक राहिलेले बरे असं एक स्त्री म्हणते आहे. म्हणजे महाराष्ट्रातली स्त्री परंपरा ही किती ताकदीची असली पाहिजे. म्हणजे तुकारामांचे अभंग जेव्हा आपण तुकारामांचे अभंग वाचताना आपल्याला ती ताकद दिसते, पण स्त्री संतांचे अभंग वाचताना सुद्धा आपल्याला ती ताकद लक्षात येते आहे. त्या स्पष्टपणे स्वतःला मांडतात आहे. तुकारामांचा आविर्भाव विठाबाईंच्या अभंगांमध्ये या ठिकाणी दिसतो बघा. काय गातो अर्थ त्यांनाच कळेना, राग गातो नाना आळवोनी, विठाबाई म्हणे जळो त्याचे तोंड, व्यर्थ व्याली रांड त्यासी समजा. स्पष्ट म्हणजे हा जो शब्द आहे ना हा तुकाराम महाराज त्यांच्या बऱ्याचशा अभंगांमध्ये येतो. त्याच शब्दाचं उच्चारण विठाबाई सुद्धा करतात आहे. म्हणजे स्त्री बंधनात होती वगैरे वगैरे हे वाक्य मला पटतच नाही. हे जेव्हा मी वाचते तेव्हा स्त्री बंधनात होती पण मुक्ती मिळवण्याची ताकद सुद्धा त्या काळातल्या स्त्रीमध्ये होती. आजच्या स्त्रिया तर
काही प्रश्नच नाही, मुक्तच आहे. आता ही नाही का, मी अकोल्याला एकटी आलेली आहे, मुक्त आहे म्हणूनच आलेली आहे ना. त्याच्यामुळे स्त्री मुक्तच होती, स्त्री अशी बंधनात नव्हती. एक काळ आला, मी वारंवार याचा उल्लेख का करते आहे, कारण ती जयंत्या पुण्यतिथ्या आल्या रे की तेच मांडत राहतात, परंतु ते पूर्ण सत्य नाही आहे हे माझं म्हणणं आहे. अर्धसत्य आहे ते. अर्धसत्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. सत्य हेच आहे की काय झालं की यवनांची आक्रमणं झाले, मुस्लिमांची आक्रमणं झाले, स्त्री सुरक्षित नव्हती. तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या काळी तिला घरात ठेवणे महत्त्वाचं वाटू लागलं आणि मग ती घरामध्ये राहिली. हां, आता स्त्रीच्या शत्रू स्त्रियाच झाल्या काही, मग त्यांनी त्या स्त्रियांवर अधिपत्य स्थापन केलं, मग त्यांनी घरातच ठेवलं वगैरे वगैरे. पण त्या फेजमधनं बाहेर निघालो ना आपण. तुम्ही 1 तास घरातला सोडून आज इथे ऐकायला आल्या, मी इथे बोलायला आली, म्हणजे मुक्तच तर आहो आपण, पूर्ण मुक्त आहोत आपण. तर विठाबाईचा हा एक सुंदर असा काळ. आणि त्यानंतरचा एक आणखी स्त्री संताबद्दल मी बोलणार आहे, त्या म्हणजे आमच्या प्रेमाबाई. 17वं शतक उत्तरार्ध. मुख्य स्त्री संत परंपरेमध्ये यांना जरी धरत नसले तरी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्त्री संत त्या आहे. ह्या बहिणाबाईंच्या शिष्य होत्या. म्हणजे हे पहिलं उदाहरण आहे की स्त्रीने स्त्रीला गुरु केलं. बहिणाबाईंच्या त्या शिष्य होत्या. आणि महिपतीबुवा तहराबादकरांनी प्रेमाबाईंचं संपूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. आता यांच्या फक्त 100 ओव्या प्रसिद्ध आहे, परंतु त्यांचं चरित्र लिहावं असं एका पुरुषाला वाटलं, म्हणजे त्यांचासुद्धा सन्मान, म्हणजे त्या अगदी सन्माननीय आहेत आणि फार मोठी अशी विभूती आहे. आणि याच स्त्री संत परंपरेतल्या आहे संत संतूबाई. संत संतूबाई ह्या महाराष्ट्रातील स्त्री परंपरेतल्या अखेरच्या संत आहेत. म्हणजे 1809 कालखंड अखेरच्या संत. आता संत मुक्ताबाई ते संत संतूबाई अशी ही महाराष्ट्रातील स्त्री परंपरा आहे. संतूबाईंबद्दल तसं फारसं असं काही लिहिलं गेलेलं नाही आहे, परंतु प्रेमाबाईबद्दल मात्र अगदी व्यवस्थित वर्णन या ठिकाणी लिहिल्या गेलेलं आहे. की ह्या प्रेमाबाई ज्या होत्या ना, मी एक त्यांचा दृष्टांत म्हणजे त्यांच्या जीवनातला एक क्षण जो आहे शेवटचा, तो या ठिकाणी आवर्जून मांडण्याचा प्रयत्न करते आहे. त्या अभंग रचना वगैरे करायच्या, पण त्यांच्या पतींचं निर्वाण जे आहे ते फार लवकर झालेलं होतं. पती लवकर गेले, 10 वर्षांचा मुलगा होता. मग आता पुढचं आयुष्य आपण कसं काढायचं, तर त्या सगळ्या आलेल्या वारकऱ्यांना खाऊ पिऊ घालायच्या, संत महंतांना जेव खाऊ घालायच्या आणि दुपारच्या वेळेला त्या मंदिरामध्ये जाऊन भागवत कथा ऐकायच्या. त्या काळी मंदिरांमध्ये सतत भागवत कथा होत राहायच्या. मग हा त्यांचा नेम होता. मग एक दिवस काय झालं की त्यांच्याकडे काही संत मंडळी जेवायला येणार होती आणि त्यांचा तर नियम होता की आलेल्यांना अन्नदान करायचं, जेव घालायचंच. मग त्या दिवशी त्यांचा नियम मोडणार होता की त्या कथेला जाऊ शकणार नव्हत्या. मग त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाला त्या म्हणाल्या की मला तर आज हा स्वयंपाक वगैरे करायचा आहे, तर माझ्याऐवजी तू त्यांची कथा ऐकून ये आणि आल्यावर मात्र मला सगळं सांग बरं. मुलगा गेलासुद्धा. यांनी सगळ्यांची जेवणं खावणं आटोपली आणि दुपारच्या वेळेला ह्या मुलाची वाट बघत बसल्या. मुलगा त्यांचा आल्याबरोबर त्यांनी जेवण झाल्यावर आपल्याला वामकुक्षी वगैरे लागते, पण त्यांना तसं वगैरे काही नव्हतं. त्या म्हणाल्या की मला पहिले सांग की आज कथेमध्ये काय झालं. मुलांनी त्यांना आजचा जो काही प्रसंग महाराजांनी सांगितलेला आहे तो कथन केला की गोपाळकृष्ण खूप चोऱ्या करतो ना दह्या दुधाच्या, म्हणून त्याच्या आईने त्याला उखळाला बांधलेलं आहे. आज कथा ह्याच प्रसंगावर संपली. त्यानंतर काही कोणी कथा पुढची सांगितलेली नाही. आता त्या मुलांनी ते वर्णन इतकं रसाळ पद्धतीने केलं की प्रेमाबाई ह्या त्यामध्ये संपूर्ण रंगून गेल्या. इतक्या रंगून गेल्या की तो जेव्हा मुलगा म्हणतो की त्याला उखळायला बांधलेला आहे आणि यशोदा म्हणते आहे की जोपर्यंत चोऱ्या करणं सोडणार नाही तोपर्यंत मी तुला उखळापासून सोडवणार नाही. प्रेमाबाई म्हणतात की थांब मी त्याला सोडवायला आता जाते. यशोदा जरी सोडवणार नसली तरी मी आता त्याला सोडवायला जाते. ब्रह्मानंदी टाळी लागली. प्रेमाबाईंनी आपला देहत्याग तिथेच केला. त्या उखळाच्या कृष्णाला सोडवण्यासाठी निजधामाला निघून गेला. ही अशी संत म्हणजे त्यांच्या जीवनातला हा प्रसंग आपल्याला सांगतो की शेवटच्या संत जरी यांना म्हणवल्या नसतं तरी आपल्या नजरेत नाही. कारण हे सगळे चरित्र तुम्हाला आज 21व्या शतकात थोडीच वाचायला मिळणार आहे. हे सगळं त्या काळात घडून गेलेलं आहे. आणि शेवटच्या संत म्हणजे 1809 मधल्या ज्यांचा मी उल्लेख केला संतूबाई, संत मुक्ताबाई ते संत संतूबाई
अशी ही महाराष्ट्रातली संपूर्ण अशी स्त्री परंपरा आहे. आता या सगळ्या स्त्री परंपरेचा सामाजिक यांनी काय प्रभाव पाडला, यांनी आध्यात्मिक काय प्रभाव पाडला आणि अभंगाच्या माध्यमातून स्वतः एक स्त्री असूनसुद्धा त्यांनी कुठलं कार्य केलं, ह्याचा सगळा धांडोळा घेण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला असं मी म्हणेन. कारण हा विषय जो आहे हा खूप मोठा विषय आहे. तो त्याला असं एका तासामध्ये आणि सव्वा तासामध्ये बांधणं फार कठीण आहे. मला सरते शेवटी सांगायचं एवढंच आहे तुम्हाला श्रोते हो, की आता मला त्या एका पत्रकारांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा ही त्या मनाने कमी अभ्यासल्या गेली, तर असं का झालं? त्यांचा प्रश्न अतिशय योग्य आहे, उचित आहे. कारण त्या मनाने स्त्री संत परंपरेवर प्रकाश तितकासा टाकला गेला नाही. फारच कमीत कमी लोक आहे ज्यांनी स्त्री संत परंपरेचा अभ्यास केला. पण तरी मला हे सांगताना आनंद होते की मी आतापर्यंत अशा 3 PhD बघितलेल्या आहे ज्यामध्ये स्त्री संत कवयित्रींची भावकविता ही अभ्यासल्या गेलेली आहे. त्यावर काही पुस्तकं देखील आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ती 3ही पुस्तकं मी वाचलेली आहे. पण 3ही पुस्तकामध्ये तो जीव मात्र काही दिसला नाही मला की जो दिसायला हवा होता. आणि बरं, कौतुकास्पद हे आहे की ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या स्त्री संत परंपरेचा अभ्यास पुरुषांनी जो केलेला आहे ना, तो फार ताकदीचा केलेला आहे. म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे की स्त्री असून स्त्रीचाच ताकदीचा अभ्यास करता आला नाही, त्या तुलनेत पुरुषांनी मात्र स्त्री फार छान अभ्यासलेली आहे. म्हणजे राची ढेरे झाले, तैराबादकर झाले, विकार रजवाडे झाले, ह्या किंवा आमचे वसंत आबाजी डहाके झाले, या सर्व लोकांनी स्त्री संत खूप उत्तमरित्या अभ्यासलेल्या आणि उत्तमरित्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. त्या तुलनेने अभ्यास कमी झाला. पण मला असं वाटतं की जसं त्या कस्तुरीनी हा जो विषय या ठिकाणी घेतलेला आहे, तर आपण असं म्हणू की ह्याची मुहूर्तमेढ ही म्हणूया की या माध्यमातून या विषयाचा अधिकाधिक अभ्यास होईल किंवा या माध्यमातून अधिकाधिक हा विषय मांडल्या जाईल. कारण या ठिकाणी काही व्याख्यातेसुद्धा आहे. शांतारामजी स्वतः उत्तम व्याख्याते आहे, श्रीकांतजी आहे आणि काही अंबरीशजी पण बसलेले दिसतात आहे. तर मला असं वाटतं की आता तुम्ही लोकांनी हा जो विषय हा अधिकाधिक पुढे नेला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. पार अटकेपार झेंडा याचा लागला पाहिजे. कारण असं आहे की पुरुष संत परंपरेचा जो वारंवार उल्लेख होतो त्या तुलनेत हा उल्लेख होत नाही, जेव्हा की स्त्री संतांनी केलेलं कार्य हे अधिक प्रभावी आहे. कारण म्हणजे आता थोडासा अगोचरपणा होईल माझा किंवा मी जरा अधिक बोलते असं होईल, परंतु तुकारामांना ते साध्य झालं की त्यांना जेव्हा वाटलं की मला आता हे कोणीही नको, आणि ते असे दूर डोंगर रानामध्ये जाऊन बसले आणि विठ्ठल नाम ते घेऊ शकले. पण ते स्वातंत्र्य आमच्या सोयराबाईंना कुठे होतं? त्यांना तर रात्रीची भाकरी बडवावीच लागली ना, त्यांना सगळं सोडून नाही जाता आलं. किंवा ते जनाबाईंना कुठे जमलं? त्यांना दळण कांडण करून आपल्या ओव्या रचाव्या लागल्या. ते आमच्या भागाबाईंना कुठे जमलं? ते आमच्या प्रेमाबाईंना कुठे जमलं? ते आमच्या बहिणाबाईंना कुठे जमलं की मी 3 वर्षाची आणि माझं लग्न तुम्ही 32 वर्षाच्या बिजवराशी करून देता? जे वाट्याला आलं ते आमच्या स्त्री संतांनी स्वीकारलं, तरीही साहित्य लिहिलं, तरीही साहित्य रचना त्यांनी केली आणि थोडी थेडकी नाही केली तर अगदी विपुल प्रमाणात केली आहे. त्या तत्वचिंतक झाल्या, त्यांनी वेगळ्या प्रकारचं साहित्योन्मेष या ठिकाणी घडवलेला आहे. त्यांनी भावविभोर काव्य लिहिलं, त्यांनी भावकविता लिहिली, त्यांनी रूपक रचना केली आणि त्यांनी समाजाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एक उपदेशसुद्धा केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ती स्त्री संत परंपरा जी आहे ना, ती अत्यंत ताकदीची आहे. पुरुष संत परंपरे इतकीच ती मोलाची आहे असं या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते. आणि तुम्ही या ठिकाणी मला बोलावलं आणि महत्त्वाचं म्हणजे पहिलं अमृत पुष्प गुंफण्याचा सन्मान मला स्त्री असून दिला, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला विषयसुद्धा दिला महाराष्ट्रातील स्त्री संत परंपरा. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कराष्टमीच्या योगावर तुम्ही हा सन्मान माझ्या पदरात पाडला. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मी स्त्री संत साहित्याची कुठली अभ्यासक नाही आहे. जे काही लहानपणापासून कानावर पडत गेलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला, थोडंफार वाचन केलं आणि तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं. म्हणजे एका अर्थी तुम्ही या सामान्य स्त्रीचा बहुमान थोर केला. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे
मनपूर्वक आभार मानते आणि कस्तुरीला असंच बळ प्राप्त होत राहो की कस्तुरीच्या माध्यमातून अशाच काही स्त्रिया हिऱ्यासारख्या चमकत राहो अशी आशा व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेते एक छोटासा अभंग म्हणून. म्हणजे हा अभंग असं काही बोलताना म्हटलाच पाहिजे असं आमची आजी नेहमी म्हणायची, कारण ती वारकरी संप्रदायाशी फारच बांधल्या गेलेली होती. तोच या ठिकाणी म्हणजे कारण माझा अधिकार नाही तरी तुम्ही मला उभं केलेलं आहे, तर माझं पामरासी काय थोरपण, माझं पामरासी काय थोरपण, पायीची वाहणं पायी बरी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर असं विवेचन आपण आजच्या या स्त्री संत परंपरेवर केलेलं आहे. संत मुक्ताबाई ते संत संतूबाईपर्यंतचा संपूर्ण आढावा आपण अविरतपणे गेल्या सव्वा तासापासून आपण घेत आलात. सर्वांनी थोडंसं 2 मिनटं थांबावं अशी मी नम्र विनंती करतो. उद्याला दुसरे पुष्प विचारपुष्प घेऊन येत आहेत डॉक्टर आशय रोकडे अमरावती. या जीवनाचा महामार्ग आत्मशोध ते समाजनिर्मिती या विषयावर ते भाष्य करणार आहेत. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. त्याचबरोबर बाहेरच्या लॉबीमध्ये संत साहित्याचं अवलोकन करण्याची मी विनंती करतो. आदरणीय डॉक्टर शांताराम बुटे यांनी लिहिलेल्या ह्या साहित्यकृती आहेत त्या कृपया पाहाव्या. आणि आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी संस्थेचे सचिव आदरणीय संजयजी ठाकरे सर यांना आमंत्रित करतो. कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी अकोला आणि वैकुंठवासी सौ सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय आपोती यांच्या संयुक्त विद्यमाने 13व्या वर्षावी कस्तुरी व्याख्यानमाला आज या ठिकाणी प्रथम पुष्प नागपूरवरून आलेल्या सौ शलाका जोशी मॅडम या ठिकाणी यांनी गुंफलेला आहे. स्त्री जीवनातील जी काही संत परंपरा आहे स्त्रियांची त्यांच्याविषयी अतिशय समर्पक अशा दाखले देऊन त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीमध्ये आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं आहे. संत मुक्ताबाई असतील, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत भागूबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई अशा सर्व संतांच्या अभंग त्यांच्या साहित्य यावर त्यांनी या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. मी आयोजक या नात्याने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या प्रथम पुष्पाचे अध्यक्षस्थान आमच्या कस्तुरीच्या स्नेही मॅडम त्या ठिकाणी रत्ना चांडक मॅडम यांनी भूषवले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आयोजक मंडळींपैकी प्राध्यापक किशोर बुटले सर व प्राचार्य शांताराम बुटे सर यांनी उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्रीकांतजी देशपांडे सर यांनी आजच्या या प्रथम पुष्पाला उपस्थिती दिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गणमान्य व्यक्ती या ठिकाणी आजच्या या व्याख्यानमालेला उपस्थित राहून या व्याख्यानमालेची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. आणि 3ही दिवस अशीच व्याख्यानमालेला आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. आणि आजच्या याची सांगता पसायदानाने होईल. मी प्राध्यापक अश्विनी ठाकरे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या आवाजात पसायदान सादर करावं. पसायदान झाल्यानंतर आजचं पुष्प संपून जाईल. धन्यवाद ठाकरे सर. शलाकाताईंनी सांगितल्याप्रमाणे मुक्ताबाईंच्या स्निग्ध सहवासात ज्ञानदेवरायांना विश्वाचे अर्थ कळले आणि त्यांच्या मनातनं विश्वकल्याणाचे पसायदान प्रकटले. या पसायदानासाठी आपण आसनस्थच राहून हात जोडूयात आणि पसायदान चालू करूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तुषावे, तुषुनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.
होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयी रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होबुनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जियेत म्हणे, श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती.